नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिव्हिल स्पेस या यूट्यूब चॅनलवरती मी अक्षय रवंदळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे झालेल्या समर सेमिस्टरच्या स्ट्रक्चरल मेकॅनिक्स 1 या सब्जेक्टच्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूयात. तर वेळ वाया न घालता आपण कम्प्युटरच्या स्क्रीनवरती भेटूयात. हॅलो, वेलकम बॅक. आता स्क्रीनवरती जाऊयात. इकडे बघा, स्क्रीनवरती तुम्हाला क्वेश्चन पेपर दिसत असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी सिव्हिल इंजिनिअरिंग सेमिस्टर 4 2026 रेग्युलर समर सेमिस्टरचा हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा क्वेश्चन पेपर आहे. सब्जेक्ट आहे स्ट्रक्चरल मेकॅनिक्स पार्ट 1. जसं की तुम्हाला माहित आहे, क्वेश्चन किती असतात तुम्हाला 3 तासाचा टाईम असतो. टोटल 60 मार्क्सचे क्वेश्चन्स असतात. त्यामधील सुरुवातीचे 12 MCQज असतात. नंतर 12 मार्क्सचे कंटिन्यू क्वेश्चन असतात. तर पहिला क्वेश्चन आहे बघा, ऑब्जेक्टिव्ह टाइप द बेसिक डिफरन्शियल इक्वेशन युज्ड इन डबल इंटिग्रेशन मेथड इज काय? डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एम अपॉन ई आहे. दिस वॉज अ व्हेरी इझी क्वेश्चन. आता बघा, MCQचे जे सोल्युशन्स आहेत ते मी इथं तुम्हाला टिक करून दाखवतोय. पुढे थेरीचे क्वेश्चन्स आपण सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. जसं इथं लिहिलेलं आहे बघा, ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन. इथे आपल्याला 12 MCQ क्वेश्चन आहेत. त्याच्यामधील 8 जे आहेत ते सिंगल क्लिक क्वेश्चन्स आहेत आणि उरलेले जे 4 आहेत ते न्यूमेरिकल सारखे क्वेश्चन आहेत. ते मी सॉल्व्ह केलेले आहेत. पहिले 8 बघूयात आपण आत्ता. तर पहिल्याचा आन्सर जसं सांगितलं, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एम अपॉन ई आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, फॉर सिम्पली सपोर्टेड बीम डिफ्लेक्शन अँड स्लोप ॲट मिड पॉईंट इज. सिम्पल आहे. काय असणार आहे तुमचं? याच्यात तर सांगायची पण गरज नाही. सिम्पली सपोर्टेड बीम आहे तुमची. सेंटरला लोड ॲक्ट होतोय. तर काय विचारलंय तुम्हाला? मिड पॉईंटला स्लोप आणि डिफ्लेक्शन काय असणार आहे? डिफ्लेक्शन बघा, इथे मिड पॉईंटला तुमचं मॅक्झिमम असणार आहे तुमचं आणि स्लोप हा तुमचा 0 असणार आहे. इथे जर लाईन काढली तुम्ही अशी याला इथून टच करून, तर काय असणार आहे? 0. त्यामुळे तुमचा स्लोप मॅक्झिमम डिफ्लेक्शन मॅक्झिमम आणि स्लोप 0. दॅट इज ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, डबल इंटिग्रेशन मेथड इज प्रायमरली यूज टू डिटरमाइन काय? स्लोप अँड डिफ्लेक्शन. नेक्स्ट काय आहे तुमचा? द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन इन डबल इंटिग्रेशन मेथड आर डिटरमाइंड युझिंग बाउंड्री कंडिशन्स. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा बघा, मोमेंट इक्वेशन फॉर MAB ऑफ बीम AB इन स्लोप डिफ्लेक्शन मेथड काय आहे त्याचं? MAB इज इक्वल टू MFAB प्लस 2EI अपॉन L इंटू 2 टाइम्स थीटा A प्लस थीटा B. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा तुमचा काय आहे? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ॲट जॉईंट इज डिफाईन्ड ॲज. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय असतं तुमचं? रेशिओ ऑफ मेंबर स्टिफनेस टू टोटल स्टिफनेस, म्हणजे K अपॉन समेशन ऑफ K. नेक्स्ट काय आहे तुमचं? स्लोप डिफ्लेक्शन मेथड. इन स्लोप डिफ्लेक्शन मेथड प्रायमरी अननोन्स आर. प्रायमरी अननोन्स काय असतात तुमचे स्लोप डिफ्लेक्शन मेथडमध्ये? जॉईंट रिॲक्शन, जॉईंट रोटेशन अँड ट्रान्सलेशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सिंपल 8 नंबर. फॉर अ बीम कॅरिंग सेंट्रल पॉइंट लोड फिक्स्ड मोमेंट्स. सेंटरमध्ये पॉइंट लोड ॲक्ट होत असल्याच्या नंतर फिक्स्ड मोमेंट्स काय असणार आहेत तुमच्या? प्लस PL/8 किंवा मायनस PL/8. सेंटरमध्ये पॉइंट लोड ॲक्ट होतोय ना? ठीक आहे. चलो, आता पुढचे बघूयात बघा. काय विचारलंय? 9, 10, 11 आणि 12 कशाशी रिलेटेड आहेत? या डायग्रामशी रिलेटेड. त्याचं सोल्युशन आपण पुढे दिलेलं आहे. काय विचारलंय बघा, लेट्स आता सोल्युशन बघूयात आपण. यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला? डिस्ट्रीब्युशन फॅक्टर विचारलेला आहे प्रत्येक मेंबरसाठी, OAसाठी, OBसाठी, OCसाठी आणि ODसाठी विचारलेला असणार. तर आपल्याला माहिती आहे बघा, स्टिफनेस कशी काढतो आपण? फॉर फार एंड, म्हणजे तुमचा दूरचा एंड फिक्स असेल तर तुमचा स्टिफनेस काय येणार आहे? 4EI अपॉन L. म्हणजे OBच्या केसमध्ये काय असणार आहे तुमचा स्टिफनेस? 4E अपॉन L. इफ फार एंड इज हिंज ऑर रोलर. फार एंड जर हिंज, इथे जसं दिलं फार एंड इज हिंज ऑर रोलर असेल तर काय असणार आहे तुमचा? 3EI अपॉन L. अँड इफ फार एंड इज फ्री देन तुमचा काय असणार आहे? 0. सॉल्व्ह करूयात बघा. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय असतो तुमचा? KI अपॉन समेशन ऑफ K. समेशन ऑफ K म्हणजे काय? सगळ्या KIचं सम. KI काय आहे बघा तुमचा? स्टिफनेस ऑफ इंडिव्हिज्युअल मेंबर. आणि समेशन ऑफ K काय? सम ऑफ स्टिफनेस ऑफ ऑल मेंबर्स मीटिंग ॲट दी जॉईंट. तर आपल्याला KOA ची स्टिफनेस काढायची. KOA. फार एंड काय आहे तुमचं? फ्री आहे. फ्रीच्या बाबतीत काय आहे तुमचं? 0. त्यामुळे KOA काय येणार तुमचं? 0.
नंतर बघूयात आपण KOB. KOBच्या ठिकाणी बघा फार एंड काय आहे तुमचं फिक्स. फार एंड फिक्स असल्याच्या नंतर काय आहे तुमचं 4EI/L. 4EI/L. EIची व्हॅल्यू काय या केसमध्ये EIची व्हॅल्यू 2EI आहे बघा. तर EIची व्हॅल्यू मी इथे पुट केली 2EI/L. L म्हणजे काय तुमचा स्पान किती आहे 4 मीटर. तो पण पुट केला. पुट केल्याच्या नंतर तुमचं आन्सर काय आलं 2EI. झालं हे KOB झालं. नंतर काय झालं आपण काढूयात आता KOC. KOC कुठे गेला हा KOC. KOCच्या केसमध्ये बघा स्पान किती आहे तुमचा 3 मीटर. त्याच्यानंतर काय सांगितले फार एंड इज हिंज ऑर रोलर. हे कोणतं आहे तुमचं फार एंड हिंज आहे. चला बघूयात KOC कसा काढणार आपण KOC फार एंड हिंज. त्यामुळं फार एंड तुमचं हिंज आहे. त्यामुळं काय येणार इथं 3EI/L. 3EI आणि L किती आहे तुमचं 3 मीटर. आयची व्हॅल्यू काय दिलेली आहे सॉरी EI काय आहे EIच आहे. त्यामुळे ॲज इट इज पुट केलं. हे सॉल्व्ह केल्याच्यानंतर KOC काय आलं तुमचं EI. नंतर काय आहे तुमचं KOD. KODच्या केसमध्ये मध्ये बघा फार एंड काय आहे तुमचं फार एंड आहे तुमचं रोलर. रोलरला पण काय येणार आहे तुमचं 3EI/L. रोलरच्या ठिकाणी पुट केला आपण कुठं गेला OD 3EI/L. Lची व्हॅल्यू तुमची आहे 3 मीटर. पुट केल्याच्या नंतर KOCचं सोल्युशन आलं तुमचं EI. समेशन ऑफ K करूयात आपण आता. समेशन ऑफ K म्हणजे काय सगळ्या Kचं सम. पहिले काय आहे तुमचं 0, नंतर काय आहे तुमचं 2EI, नंतर काय आहे तुमचं EI, नंतर काय आहे EI. सगळ्यांचं सम केल्यानंतर आन्सर आलं 4EI. आता काय करायचं आपल्याला डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ॲट OA. डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे तुमचा KI/समेशन ऑफ K. इंडिव्हिज्युअल KI/ समेशन ऑफ K. आता बघा DF आपल्याला काय करायचं डिस्ट्रीब्युशन फॅक्टर OA. OA साठी काय येणार आहे 0 येणार आहे. नेक्स्ट काय आहे तुमचं OB. OBच्या ठिकाणी बघा इंडिव्हिज्युअल OBचा KOB काय आहे तुमचा 2EI. वर लिहिलं 2EI आणि सगळ्यांचं सम काय आलेलं तुमचं 4EI. 2EI/4EI इज इक्वल टू किती आला तुमचा हाफ. नंतर काय येणार तुमचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर ऑफ फॉर OC. KOC बघूयात. KOC किती आलं तुमचं EI. सगळ्यांचं सम किती आहे तुमचं इथंच लिहिलेलं आपण काढलं आता 4EI 1/4. ठीक आहे. नेक्स्ट तुमचा काय आला DFOD किती पण तो काय असणार आहे 1/4च असणार आहे. कारण समेशन ऑफ K किती आहे 4 आणि ODचा व्हॅल्यू किती आलेली आहे बघा तुमची KOD किती आहे तुमची EI दॅट इज 1/4. तर या व्हॅल्यूज आता आपण MCQच्या याच्यामध्ये पुट करूया म्हणजे तुमचे जे MCQ क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये चेक करूयात. तिथं आपण उत्तर आपण टिक करूयात. पहिला क्वेश्चन काय विचारला विथ रेफरन्स टू फिगर 1.1 डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर OD. ODसाठी डिस्ट्रीब्युशन फॅक्टर आताच काढलाय. काय काढलाय आपण बघा OD कुठं गेला OD डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर OD 1/4 दॅट इज 0.25 0.25 हा आला. नेक्स्ट काय आहे तुमचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर फॉर OC कुठं गेला तुमचा OC 1/4 दॅट इज किती 0.25 OC 0.25 याचा पण बरोबर. नेक्स्ट काय विचारलंय तुमचं बघा सॉरी एक राहिला की वरचा क्वेश्चन नंबर 9 तो काय आहे OB कुठं गेला OB हा किती आहे हाफ म्हणजे 0.5. नेक्स्ट कोणता आहे तुमचा सम ऑफ डिस्ट्रीब्युशन फॅक्टर इज ऑलवेज काय असणार आहे 1 असणार आहे. कसं बघा चेक करायचं क्रॉस चेक करू. हा किती आहे 0 प्लस हाफ प्लस 1/4 हे दोन मिळून झालं हाफ प्लस हाफ आणि हाफ किती झालं 1 प्लस 0 दॅट इज सॉरी 1 प्लस 0 1 दॅट इज फायनल आन्सर काय असणार आहे तुमचं 1. आय होप आता MCQ क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला सगळ्यांना कळले असतील. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा सॉल्व द फॉलोइंग. याच्यामध्ये A आणि B दोन क्वेश्चन असतात. त्यामध्ये पहिला काय आहे बघा तुमचा डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन फॉर सिम्पली सपोर्टेड बीम विथ अ सेंट्रल पॉईंट लोड. Also calculate slope and deflection for simply supported beam having span 3 meter, central load at 10 kN आणि EI 4000 दिलेलं आहे आपल्याला 4000 kN मीटर स्क्वेअर. काय करायचं आपल्याला एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं स्लोप अँड डिफ्लेक्शनसाठी युझिंग विच मेथड डबल इंटिग्रेशन मेथड. ठीक आहे. चलिए सुरुवात करते सॉल्व करूयात आपण आता. चलो स्क्रीनवरती जाऊयात. क्वेश्चन 2 मधील A स्लोप अँड डिफ्लेक्शन काढायचं आहे आपल्याला. सिम्पली सपोर्टेड बीम आहे जसं मी अगोदर सांगितलं तुम्हाला. याची डायग्राम एक ड्रॉ करून घेऊयात आपण. ही सिम्पली सपोर्टेड बीम आहे.
टोटल स्पान एल आहे. सेंटरमध्ये डब्ल्यू लोड ॲक्ट होतोय. सेंटरमध्ये हा ए, बी तुमचा आणि सी. त्यानंतर L/2 स्पॅन होऊन जाईल तुमचा. रिॲक्शन ॲट ए बघा आता. वरून डब्ल्यू लोड ॲक्ट होतोय, सेंटरमध्ये ॲक्ट होतोय, त्यामुळे दोन्हीकडे पण काय होणार आहे, इक्वल रिॲक्शन जनरेट होणार आहे. दॅट इज RA इज इक्वल टू RB इज इक्वल टू W/2. ठीक आहे. पुढे जाऊयात आता. कन्सिडर अ सेक्शन एक्स ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम बी. आपल्याला काय काढायचं आहे, मोमेंट काढायचं आहे. मोमेंट काढण्यासाठी काय लागतो, मोमेंटचा फॉर्म्युला काय तुमचा, मोमेंटला काय बोलतो आपण, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर डिस्टन्स आपण एक एक्सच्या ठिकाणी एक मार्क करू, इथं आपण असा मार्क केला आहे आपण, आणि एक एक्स डिस्टन्स ॲझ्युम करू. मोमेंट काढायचा आपल्याला. आता मोमेंट ॲट एक्स इज इक्वल टू काय येणार तुमचा, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. इथून आता मोमेंट ॲट एक्स काढायचा, तर इथे रिॲक्शन काहीतरी जनरेट होणार बीच्या ठिकाणी. RB इंटू डिस्टन्स किती आहे परपेंडिक्युलर एक्स, RB इंटू एक्स तुमचा मोमेंट आला तुमचा. ठीक आहे. RBची व्हॅल्यू किती आहे, W/2, ती पुट केली. एक्स केलं पुट, WX/2. मोमेंट ॲट एक्स इज इक्वल टू WX/2. एवढं झालं. आता पुढे माहिती आहे बघा आपल्याला M/EI इज इक्वल टू D²Y/dx². हा काय डबल इंटिग्रेशनमध्ये डिराईव्ह झालेला फॉर्म्युला आहे. याच्यावरून आपण काय केलं, M काढलं. M इज इक्वल टू काय आहे तुमचं, EI इंटू D²Y/dx². हेच पुट केलं. एमची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली आहे. M ॲट एक्स किती आहे, WX/2. पुट केलं इक्वेशनमध्ये. WX/2 इज इक्वल टू EI इंटू D²Y/dx². इंटिग्रेटिंग वन्स म्हणजे काय करायचं, एकदा इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन केल्याच्यानंतर काय होईल बघा, EI तुमचा ॲज इट इज राहणार आहे. D²Y/dx काय होणार आहे तुमचं, DY/dx इज इक्वल टू W इंटू एक्सचं तुमचं इंटिग्रेशन काय होतं, x²/2. 2 हे काय येणार, इथे मल्टिप्लायमध्ये येणार, ह्या 2 सोबत. मल्टिप्लायमध्ये आल्याच्यानंतर किती झालं, 2 × 2 किती झालं, 4 खाली तुमचं. प्लस काय येणार तुमचा C1 काय असणार आहे तुमचा, फर्स्ट इंटिग्रेशन कॉन्स्टंट. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. आपल्याला माहिती आहे बघा, when x इज इक्वल टू L/2 dy/dx विल बी इक्वल टू 0. म्हणजे या केसमध्ये एक्स काय आहे तुमचं, अंतर असं घेतलं L/2च्या ठिकाणी, म्हणजे सेंटरमध्ये जर लोड ॲक्ट केला तुम्ही, सेंटरमध्ये इथे बघा, सेंटरमध्ये लोड ॲक्ट केल्याच्यानंतर मॅक्झिमम इथं काय होणार तुमचं, मॅक्झिमम डिफ्लेक्शन कुठे येणार आहे तुमचं, अशी काहीतरी डायग्राम काढली तर मॅक्झिमम डिफ्लेक्शन तुमचं कुठे येणार आहे, इथे. आणि जेव्हा मॅक्झिमम डिफ्लेक्शन असतं तिथं स्लोप किती असतो तुमचा, 0. स्लोप म्हणजेच काय, थिटा म्हणजेच काय, dy/dx. इथं काय घेतलं मी बघा, dy/dx 0 when x इज इक्वल टू L/2. तर या व्हॅल्यू आपण पुट करूयात आत्ता. पुटिंग अबोव व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 काय आहे तुमचं, हे बघा, हे आहे तुमचं इक्वेशन नंबर 2. EI इंटू dy/dx इज इक्वल टू WX²/4 प्लस C1. x²ची व्हॅल्यू काय, आता x इज इक्वल टू काय करायचं, L/2 पुट करायचं. आपण केलं इथं जसं बोललो होतं आपण, x इज इक्वल टू L/2 पुट केलं, L/2चा स्क्वेअर केला, 4 दशाल तसं राहणार, प्लस C1. सॉल्व केलं इक्वेशन सॉल्व करूयात बघा आपण आता. हे काय होणार आहे, WL²/4 प्लस C1 हे डिवायडेड बाय 4. हे सॉल्व केल्याच्या नंतर बघा, C1ची व्हॅल्यू आपल्याकडे एक येते. C1 इज इक्वल टू येते -WL²/16. आता C1ची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे, ही इक्वेशन 2 मध्ये पुट करूयात. इक्वेशन 2 कुठे बघा तुमचं, हे आहे. या ठिकाणी C1ची व्हॅल्यू पुट करूयात आपण. EI इंटू dy/dx इंटू WX²/4 मायनस काय आलं तुमचं, WL²/16 ही व्हॅल्यू पुट केली. आता आपल्याला माहिती आहे बघा, ॲज मॅक्झिमम स्लोप ऑकर्स when x इज इक्वल टू 0. मॅक्झिमम स्लोप जर पाहिजे असेल आपल्याला, जसं मॅक्झिमम डिफ्लेक्शन जिथं असतं तिथं स्लोप 0 असतो, तसंच इथे बघा मॅक्झिमम तुमचा जर तुम्हाला स्लोप पाहिजे असेल तर स्लोप मॅक्झिमम कुठं असतो, सपोर्टच्या ठिकाणी तुमचा मॅक्झिमम स्लोप असतो. मुवमेंट मॅक्झिमम सपोर्टच्या ठिकाणी असते, इथे किंवा इथे सपोर्टच्या ठिकाणी. म्हणजेच x इज इक्वल टू 0 असल्याच्या नंतर तुमचा टॅन थिटा और काय बोला तुम्ही, स्लोप काय असणार आहे तुमचा, 0 असणार आहे. दॅट इज dy/dx तुमचा कुठे 0 असणार आहे, x इज इक्वल टू 0 असल्याच्या नंतर. तर हेच पुट करूयात बघा आपण इथे. dy/dx म्हणजेच काय तुमचा स्लोप ॲट A आणि स्लोप ॲट B. हेच पुट करूयात इक्वेशनमध्ये. EI इंटू IA इज इक्वल टू
WX²/4. आता इथे पुट काय करायचं आहे आपल्याला बघा. इथे 0 कशामुळे आलं ते WX/4 तुमचं बघा. एक्सची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला? एक्स आपण 0 अझ्युम करतोय. इथंच लिहिले ना आपण. कुठं गेलं बघा तुमचं हे. एक्स इज इक्वल टू 0 असल्याच्या एक्स इज इक्वल टू 0 पुट केल्याच्यानंतर तुमचा स्लोप मॅक्सिमम येणार आहे. त्यामुळे इथे आपण एक्सच्या ठिकाणी 0 पुट केलं. एक्सच्या ठिकाणी 0 पुट केल्याच्यानंतर हे पहिलं टर्म तुमची 0 आली. -WL²/16 ॲज इट इज. आता काय झालं तुमचं IA इज इक्वल टू IB दोन्ही ठिकाणी स्लोप सेमच असणार आहे कारण सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे. IA इज इक्वल टू IB इज इक्वल टू -WL²/16 EI. हे EI इकडं आणलं. त्यामुळं IA, IB इक्वल बरोबर आलं. हे तुमचं काय झालं इक्वेशन फॉर स्लोप. आता परत एकदा इंटिग्रेशन करू. कोणत्या इक्वेशनचं? इक्वेशन नंबर 3 हे जे आहे याचं परत एकदा इंटिग्रेशन करू. परत इंटिग्रेशन केल्याच्यानंतर काय झालं तुमचं EI इंटू DY/DXचं इंटिग्रेशन काय येणार तुमचं Y इक्वल्स टू WX²/4चं इंटिग्रेशन करायचं. किती होणार इथे? x³ होणार इथं. ही 3 जे आहे ते खाली मल्टिप्लाय होणार इथे 4 सोबत. दॅट इज आन्सर काय आलं तुमचं W कुठं गेलं? नीचे. WX³/12 मायनस आता इकडे बघा परत काय होणार तुमचं WL²/16 आहे. तर त्याचं पण इंटिग्रेशन काय होणार WL²/16 इंटू एक्स. इथे एक्स नावाची टर्म एक्झिस्टच करत नव्हती. आता एक्स नावाची टर्म इथे चिटकली प्लस C2. C2 काय असणार तुमचं सेकंड कॉन्स्टंट. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला माहित आहे वी नो दॅट व्हेन x इज इक्वल टू 0 युअर y विल बी इक्वल टू 0. एक्स तुमचा 0 म्हणजे काय असणार आहे तुमचा इथे कुठेतरी आहात तुम्ही. एक्स इज इक्वल टू 0 दॅट इज इथे कुठेतरी आहात. या ठिकाणी एक्स 0 असल्याच्यानंतर y म्हणजे काय तुमचं डिफ्लेक्शन किती असणार आहे या ठिकाणी 0. इथे सेंटरला मॅक्झिमम असतं. सपोर्टच्या ठिकाणी 0 असतं. त्यामुळं पुढे बघा तुम्ही EI कुठं गेला? हां इथे. वी नो दॅट व्हेन x इज इक्वल टू 0 y विल इक्वल टू 0. या व्हॅल्यू पुट करूयात. या इक्वेशनमध्ये या व्हॅल्यू पुट केल्या. x इज इक्वल टू 0 जर पुट केलं तर हे टर्म पण कॅन्सल होऊन जाईल तुमची. ही टर्म पण कॅन्सल होऊन जाईल. राहतंय फक्त तुमचं C2. पण इथं पण yच्या ठिकाणी पण 0 पुट करायचं तर हे पण कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे C2 काय राहतंय तुमचं 0. ठीक आहे. आता C2 ची व्हॅल्यू किती आली 0. हीच आता इक्वेशन 4 मध्ये पुट करू. याच इक्वेशनमध्ये C2 ची व्हॅल्यू पुट करून टाकू. C2 मी 0 पुट केल्याच्यानंतर EI इंटू Y इज इक्वल टू WX³ ॲज इट इज राहणार. WX³/12 मायनस WL²/16 इंटू एक्स हे कट होऊन जाईल. ठीक आहे. हे इक्वेशन नंबर तुमचं 5 झालं. आता आपल्याला माहित आहे बघा ॲज मॅक्झिमम डिफ्लेक्शन ऑकर्स व्हेन x इज इक्वल टू L/2. डिफ्लेक्शन मॅक्झिमम पाहिजे असेल तर स्पॅनच्या सेंटरमध्ये लोड ॲक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे x इज इक्वल टू L/2 असल्याच्यानंतर मॅक्झिमम डिफ्लेक्शन ऑकर होतं. तर आपण काय करूयात आता EI इंटू YC ॲज इट इज ठेवू. या इक्वेशनमध्ये एक्सच्या ठिकाणी L/2 ची व्हॅल्यू पुट करू. सॉल्व करूयात. सॉल्व केल्याच्यानंतर बघा -WL³/48 आलं. ह्यालाच आपण सिम्प्लिफाय आणखी करूयात. YC जे आहे ते ॲज इट इज ठेवू. हे EY इकडच्या बाजूला आणूयात. YC काय येईल WL³/48 आहे. हे मायनस यायला पाहिजे. मायनस म्हणजे काय डिफ्लेक्शन ॲट डाऊन. मी मायनस काढून टाकलं. समजून जायचं डिफ्लेक्शन कोणत्या डिरेक्शनला होते डाऊनवर्ड डिरेक्शनला होते. तर आपल्याला बघा आता IA म्हणजेच काय तुमचा स्लोप ॲट A आला. काय आलं इक्वेशन WL²/16 EI आणि YC तुमचं डिफ्लेक्शन मॅक्झिमम C डिफ्लेक्शन मॅक्झिमम डिफ्लेक्शन ॲट C किती आलं तुमचा WL³/48 EI. या दोन व्हॅल्यूज आल्या आपल्याला. क्वेश्चनमध्ये काय विचारलं बघा इक्वेशन डिराईव्ह करायचं. इक्वेशन डिराईव्ह केले आपण आता आणि काही व्हॅल्यूज पण दिलेल्या आहेत आपल्याला. काय दिलेलं आहे बघा फॉर बीम हॅव्हिंग स्पान ऑफ 3 मीटर पॉईंट लोड 10 kN आणि EI 4000 दिलेलं आहे आपल्याला. तर आपल्याला आता Wची व्हॅल्यू किती दिलेली 10 kN. त्याच्यानंतर Lची व्हॅल्यू आहे तुमची 3 मीटर आणि EI 4000 आहे. या व्हॅल्यू पुट केल्या की सॉल्व्ह होऊन जाईल. पुढे बघूयात आपण आता. इथे बघा आता काय करायचं आहे IA स्लोप ॲट A व्हॅल्यू पुट केली WL²/16 EI. हे तुमचं W नंतर L²/16 EI. ठीक आहे. याची हे सॉल्व केल्याच्यानंतर तुमची व्हॅल्यू काय आली 0.00140 रेडियन आली. आणि तुमचं डिफ्लेक्शन किती आलं YC 10 इंटू 3 WL³/48 EI आहे.
डब्ल्यू इंटू एल क्यूब अपॉन 48 ई आय हे किती आली 0.0014 मीटर, दॅट इज किती येईल तुमची 1.4 mm समथिंग येऊन जाईल. तर अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर किती होता हा क्वेश्चन नंबर एक मिनिट क्वेश्चन नंबर 2 मधील ए सॉल्व केलेला आहे. पुढे बघूयात क्वेश्चन नंबर 2 मधील बी काय आहे. क्वेश्चन नंबर 2B त्यामध्ये काय विचारले, एक्सप्लेन कॉन्जुगेट बीम मेथड इन डिटेल. कॉन्जुगेट बीम मेथड तुम्हाला एक्सप्लेन करायची. हा थेरी क्वेश्चन आहे, त्यामुळे हा सॉल्व करण्यात काही मला सेन्स वाटत नाही. समजून तुम्ही थेरी लेक्चर आपण जे अपलोड करू त्याच्यामध्ये बघून घ्या. कॉन्जुगेट बीममध्ये काय येणार आहे तुमचं, एक हायपोथेटिकल बीम ॲझ्युम करतो आपण, त्यालाच कॉन्जुगेट बीम बोलतो आपण, आणि एक रिअल बीम असते. याच्या काही केसेस आहे, त्या केसेस एक्सप्लेन करा तुम्ही. त्याच्यानंतर सॉल्व कसं करतात कॉन्जुगेट बीम इन न्यूमेरिकल स्टेप वाईज मेन्शन करायचं, 6 मार्क्स भेटून जातील. पुढचा क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन 3 सॉल्व द फॉलोइंग. याच्यामध्ये एक बीम दिलेली आपल्याला, डिटरमाइन द बीम डिफ्लेक्शन बाय स्ट्रेन एनर्जी मेथड. EI 4000 kN/m² घ्यायला सांगितलेले आपल्याला. बघूयात हे क्वेश्चन स्क्रीनवरती. क्वेश्चन नंबर 3 मधील ए. क्वेश्चन नंबर 3 मधील ए. हा आला स्ट्रेन एनर्जीचा प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 3 मधील ए काय आहे, डिटरमाइन द बीम डिफ्लेक्शन बाय स्ट्रेन एनर्जी मेथड. याच्यामध्ये ए, बी आणि सी दिलेले. सेंटरमध्ये पॉईंट लोड ॲक्ट होतोय, 60 kN ॲक्ट होतोय. स्पॅन आहे 4 मीटर प्लस 4 मीटरचा स्पॅन आहे. लेफ्टची जी मटेरियल प्रॉपर्टी ती 2EI आहे, राईटची आहे EI. ठीक आहे, आता काय काढूयात आपण, पहिलं सगळ्यात अगोदर रिॲक्शन ॲट ए आणि रिॲक्शन ॲट बी काढायची आहे. सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे, सेंटरमध्ये लोड ॲक्ट होतोय, त्यामुळं हा पॉईंट लोड जो आहे तो 2 पार्टमध्ये डिवाईड होईल. RA इज इक्वल टू RB इज इक्वल्स टू 60/2 दॅट इज 30 kN ॲक्ट होईल. आता काय करायचं आहे आपल्याला, बेंडिंग मुवमेंट फॉर एक्स डिस्टन्स काढायची आहे. बेंडिंग मुवमेंट काय आहे तुमची, मुवमेंट काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स काय आहेत आपला RA RB आहे, काय असणार आहे तुमचा 30 इंटू डिस्टन्स जे काय घेणार ते एक्स, 30 इंटू एक्स तुमची बेंडिंग मुवमेंट असणार आहे फॉर एक्स डिस्टन्ससाठी. आता इक्वेशन झालं बघा, बेंडिंग मुवमेंट फॉर एक्स इज इक्वल टू 30 इंटू एक्स. आपल्याकडे स्ट्रेन एनर्जीचं इक्वेशन आहे बघा. स्ट्रेन एनर्जी काय असते तुमची, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू L m² अपॉन 2EI इंटू DX. एमचा आता इक्वेशन आपण जस्ट डिराईव्ह बनवलं आहे आपण. एम काय आहे तुमचा 30 इंटू एक्स. तर याच्यामध्ये इंटिग्रेशनच्या याच्यामध्ये पुट करूयात व्हॅल्यूज. 0 टू 4 m². एम काय आहे तुमचा 30x स्क्वेअर, 30x² अपॉन 2 इंटू EI. EIची व्हॅल्यू बघा पहिल्या पार्टमध्ये किती आहे 2EI, त्यामुळे ही व्हॅल्यू पुट केली 2EI इंटू DX केलं, प्लस केलं 0 टू 4. याला काय करणार 30 इंटू एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. एमची व्हॅल्यू काय 30x स्क्वेअर आणि डिवाइड बाय EI. इथे EIची बघा प्रॉपर्टी, EI सेम आहे सॉरी EI सेम आहे, त्यामुळं EIच येणार इथं डॉट DX तुमचं. आता काय करूयात आपण, हे सॉल्व करूयात ब्रॅकेट. 30 इंटू एक्स स्क्वेअर, त्याचं काय येणार तुमचं 900x² अपॉन 2EI 2 इंटू 2 4, काय होणार तुमचं 4EI इंटू DX प्लस 300चा स्क्वेअर किती आला तुमचा 900 इंटू x² अपॉन EI इंटू DX. आता या ठिकाणी बघा 900 मला कॉमन दिसतं दोन्हीकडे, पण 900 अपॉन EI दोन्हीकडे कॉमन आहे, कॉमन घेतलं मी. नंतर इंटिग्रेशनचं सिम्बॉल पुट केलं 0 टू 4. इथून कॉमन आलं तुमचं x²/4 प्लस इथून आलं तुमचं x². आता हे सॉर्ट करू, हे ब्रॅकेट आणखी सॉल्व केल्याच्या नंतर बघा काय जनरेट होईल व्हॅल्यू तुमची 5x² अपॉन 4. आता याचं करूयात इंटिग्रेशन केल्याच्या नंतर बघा 5x³ होईल हे, आणि हे 3 खाली मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. 4 इंटू 3 किती होईल 12, दॅट इज 5x³ अपॉन 12. आणि हे 900 अपॉन EI आपण कॉमन घेतलेलं बाहेर ॲज इट इज राहील. आता 0 टू 4 जी व्हॅल्यू दिलेली आहे ती एक्सच्या ठिकाणी पुट करूयात. 900 अपॉन EI ॲज इट इज राहील, नंतर 4³ अपॉन 12 झालं. इकडे पण किती होणार आहे 5 इंटू 0³ दॅट इज 0³. खालची व्हॅल्यू 0 आहे तुमची, दॅट इज हे काय येणार आहे तुमचं सगळंच 0 येणार आहे. सॉल्व केल्याच्या नंतर बघा 5 इंटू 4³ अपॉन 12 आणि हे 900 एकमेकांना मल्टिप्लाय करून सॉल्व केल्याच्या नंतर 24,000 व्हॅल्यू तुमची येऊन जाईल 24,000 अपॉन EI. तर हे आपण आणखी इक्वेशनमध्ये पुट करू.
वर्क डन माहीत आहे आपल्याला. वर्क डन इज इक्वल टू काय असतो, हाफ इंटू पी इंटू डेल्टा. पी म्हणजे काय, तुमचा लोड ॲक्ट होणारा. लोड किती ॲक्ट होतोय सेंटरमध्ये, 60. तर या व्हॅल्यूज पुट करू इथे. हाफ इंटू पी, हाफ इंटू पी, पी किती आहे तुमचा 60. डेल्टा म्हणजे काय तुमचं डिफ्लेक्शन, डिफ्लेक्शन काढायचं आहे आपल्याला. वर्क डनची व्हॅल्यू आताच काढलेली आहे आपण, 24,000 अपॉन ई आहे. ठीक आहे, हे पुट केलं, डेल्टाला इकडे आणलं डिफ्लेक्शनला, सॉर्ट आउट केल्याच्या नंतर तुमची व्हॅल्यू येते डिफ्लेक्शनची 0.2 मीटर. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 3 मधील ए. आता क्वेश्चन नंबर 3 बी मध्ये काय विचारते बघा, बेसिक ॲझम्पशन्स फॉर ॲनालिसिस ऑफ ट्रस अँड फ्रेम स्ट्रक्चर. क्वेश्चन 3 बी काय आहे तुमचा, स्टेट द बेसिक ॲझम्पशन्स फॉर ॲनालिसिस ऑफ ट्रसेस अँड फ्रेम स्ट्रक्चर्स. बेसिक ॲझम्पशन्स काय असतात ते तुम्ही नोट डाऊन करून टाका ट्रससाठी आणि फ्रेम स्ट्रक्चरसाठी, आणि 6 मार्क्स भेटून जातील. पुढचा क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 4. त्यामधील ए आहे तुमचा एक्सप्लेन इन डिटेल टाइप्स ऑफ स्ट्रक्चरल सिस्टीम विथ रिस्पेक्ट टू लोडिंग, सपोर्ट अँड जॉमेट्रिकल फीचर्स. हा पण थेरी क्वेश्चन आहे, सोपा क्वेश्चन आहे, हा पण तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आपण फक्त न्यूमेरिकल सॉल्व्ह करूयात. पुढचा क्वेश्चन आहे बघा तुमचा क्वेश्चन नंबर 4 मधील बी. काय विचारलं इथे, डिटरमाइन द स्लोप अँड डिफ्लेक्शन ॲट द फ्री एंड ऑफ कॅन्टिलिव्हर बीम ॲज शोन इन फिगर 4.1. ही 4.1 फिगर आहे तुमची, युझिंग मोमेंट एरिया मेथड. इथे डायग्राम दिलेली आहे बघा, कॅन्टिलिव्हर बीम आहे, दोन ठिकाणी पॉईंट लोड ॲक्ट होतोय. 1 मीटर राईटपासून 1 मीटरवरती 10 किलो न्यूटन आणि एक्स्ट्रीम एंडला 5 किलो न्यूटनचा लोड ॲक्ट होतोय. आपल्याला रिॲक्शन काढायची आहे, रिॲक्शन ॲट ए काढूयात. रिॲक्शन ॲट ए काय येणार आहे तुमची, जेवढा काय फोर्स असणार आहे 10 प्लस तुमचा 5 काय असणार आहे तुमचा, रिॲक्शन ॲट ए असणार आहे तुमचा. कारण हा एक खालून वरून खाली एक लोड होतो, त्याला ऑपोज करणारा खालून वर जाणार आहे, तो फक्त या ठिकाणी असणार आहे, कारण सपोर्ट फक्त एच्या ठिकाणी आहे. तर वरच्याचं सम म्हणजेच तुमची रिॲक्शन ॲट ए असणार आहे. 10 प्लस 5 किती झालं तुमचं, 15 किलो न्यूटन. नेक्स्ट बघा तुमची मोमेंट ॲट ए काढायचं आहे आपल्याला. आता मोमेंट ॲट ए काढण्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला, मोमेंट इज व्हॉट, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर पहिले सीच्या ठिकाणी काढूयात मोमेंट आपण, लेफ्टपासून राईटकडे जाऊयात. इथून 10, परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे तुमचं 1.5, 10 इंटू 1.5 प्लस बघा किती असणार आहे पुढचं तुमचं 5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती झालं तुमचं 5 इंटू 1 प्लस 1.5 दॅट इज 2.5. 5 इंटू 2.5, 10 इंटू 1.5 प्लस 5 इंटू 2.5 दॅट इज 27.5 किलो न्यूटन मीटर झालं तुमचं मोमेंट. आता काय काढायचं आहे आपल्याला, शिअर फोर्स काढायचा आहे. ॲट बी बघा, शिअर फोर्स बी पासून सी पर्यंत शिअर फोर्स तुमचा कॉन्स्टंट असणार आहे, कारण मध्ये कोणताच लोड ॲक्ट होत नाही आहे. त्यामुळं शिअर फोर्स ॲट बी काय असणार आहे तुमचा, -5 किलो न्यूटन असणार आहे हाच तुमचा, -5 किलो न्यूटन. आणि ॲट सी काय असणार आहे तुमचा बघा, -10 प्लस हा जो ॲक्ट होतोय तो, म्हणजे काय झाला -15 किलो न्यूटन इथं शिअर फोर्स तुमचा जनरेट झाला. नंतर बघा बेंडिंग मोमेंट काढायची आपल्याला. आता मोमेंट ॲट बी किती येणार आहे तुमची, जसं आपण काढलेलं वरच आपण मोमेंट काढलेली, बेंडिंग मोमेंट काढलेले आहेत आपण अगोदरच. मोमेंट ॲट बी किती म्हटलं होतं मी तुम्हाला, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स दॅट इज किती असणार आहे तुमची, 0 असणार आहे. कारण सांगतो 0 कसं का असणार आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. फोर्स 5 किलो न्यूटन आहे, पण एक्झॅक्टली इथंच काढायचं, डिस्टन्स काहीच नाही. त्यामुळे तुमची मोमेंट ॲट बी किती असणार आहे तुमची, 0 असणार आहे. आता मोमेंट ॲट सी काढूयात आपण. मोमेंट ॲट सी काय अगेन, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती असणार आहे तुमची मोमेंट ॲट सी, -5 इंटू 1, -5 फोर्स इंटू डिस्टन्स किती आहे 1 तुमचं. आता काढावं लागणार आहे आपल्याला मोमेंट ॲट ए. मोमेंट ॲट ए बघा मोठी येणार आहे. पहिली काय असणार आहे तुमची -5 इंटू 1.5 प्लस 1 दोन्हीचं सम असणार आहे. मोमेंट ॲट ए दॅट इज किती असणार आहे तुमची 10 इंटू 1.5. मोमेंट ॲट ए किती असणार आहे -10 इंटू 1.5 प्लस 5 इंटू किती असणार आहे तुमचं 1 प्लस 1.5 दॅट इज 2.5. सॉल्व्ह केल्याच्या नंतर टोटल किती आली तुमची मोमेंट ॲट ए 27.5. याच व्हॅल्यू मी आता मोमेंट डायग्राममध्ये पुट करतो, बेंडिंग मोमेंट डायग्राममध्ये. बीच्या ठिकाणी तुमची बेंडिंग मोमेंट 0 असणार आहे, सीच्या ठिकाणी -5 किलो न्यूटन मीटर असणार आहे तुमची, आणि
एच्या ठिकाणी असणार आहे तुमची -27.5. सीच्या ठिकाणी बघा इथं -5 किलोन्यूटन आलेलं आहे. इथून मी आता यावरून मी काय करणार आहे, व्हॅल्यूज वेगवेगळ्या काढणार आहे. या ट्रायंगलचा एरिया काढावा लागणार आहे आपल्याला, या रेक्टँगलचा आणि या ट्रायंगलचा. तर या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी बघा मला हे डिस्टन्स माहिती आहे मला किती आहे माझं 5 किलोमीटर मीटर. टोटल 27.5 मधून 5 किलोमीटर मायनस केल्याच्या नंतर 22.5 एवढी व्हॅल्यू येऊन जाते. आता आपल्याला माहीत आहे, आपल्याला काय करायचं आहे, स्लोप ॲट बी काढायचं आहे. तर थिटा ॲट बी काढायचं आहे आपल्याला. थिटा ॲट बीचा फॉर्म्युला काय आहे तुमचा? एरिया ऑफ BMD अपॉन EI हा कोणता तो आपल्याला कोणता का तो मोमेंट एरिया मेथडमध्ये आपण हा थेरम बघितलेला आहे. थिटा बी इज इक्वल टू काय तुमचा एरिया ऑफ BMD अपॉन EI. तर वेगवेगळ्या मेंबर्सचा एरिया काढायचा आहे आपल्याला. टोटल डायग्रामचा एरिया काढायचा आहे. याला मी पार्टमध्ये डिव्हाईड करतोय. तर A1 काय आहे तुमचा हाल्फ इंटू बेस इंटू हाईट, हाल्फ इंटू बेस तुमचा 1 आणि हाईट किती आहे तुमची 5. हाल्फ इंटू 1 इंटू 5 2.5 वाला एरिया कोणत्या भागाचा? या ट्रायंगलचा. या ट्रायंगलचा एरिया तुमचा किती आला? 2.5 नंतर A2 बघा. A2 काय असणार आहे तुमचा? या रेक्टँगलचा एरिया असणार आहे 1.5 इंटू 5. 1.5 इंटू 5 दॅट इज 7.5. A3 काय असणार आहे तुमचा? या लोअर ट्रायंगलचा एरिया. हे डिस्टन्स किती आहे तुमचं? 22.5 हाल्फ इंटू बेस इंटू हाईट हाल्फ इंटू 1.5 इंटू 22.5. सॉल्व्ह केलं. A3 किती आला तुमचा? 16.875. आता पुढं काय करायचं आहे बघा आपल्याला. डिफ्लेक्शन काढण्यासाठी काय सांगितलेलं आहे यांनी तुम्हाला? एरिया ऑफ BMD अपॉन EI. फक्त एरिया नाही, एरिया याला याला परत मल्टिप्लाय करावं लागणार आहे तुम्हाला CGनी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीनी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. तर प्रत्येक मेंबरचा CG काढावा लागणार आहे बघा आपल्याला आत्ता. या ट्रायंगलच्या केसमध्ये बघा, मॅक्सिमम स्पॅन कुठे आहे तुमचा इथे? ड्रॉ टूल. थोडा कलर चेंज करतो मी. मॅक्सिमम एरिया जर सेंटरमधून मला हा ट्रायंगल इक्वल पार्टमध्ये डिव्हाईड करायचा असेल, तर कसा डिव्हाईड होईल बघा इक्वल पार्टमध्ये मला अशी कुठून लाईन काढावी लागेल, अशी कुठून ड्रॉ करावी लागेल लाईन की जो इक्वल पार्टमध्ये डिव्हाईड होईल. तर मला अशी कुठून तरी करावं लागणार आहे. मी सेंटरमधून तर जाऊ शकणार नाही आहे. मला थोडं लेफ्टला इन्क्लाइन व्हावं लागणार आहे. कारण जसं-जसं लेफ्टला जातो एरिया वाढतो आणि इकडे एरिया कमी आहे. त्यामुळं बघा हा 2 पार्टमध्ये डिव्हाईड झाला ट्रायंगल. हा तुमचा झाला पार्ट तुमचा 1/3 आणि हा झाला तुमचा 2/3. हा पार्ट झाला तुमचा 2/3, हा झाला तुमचा 1/3. ठीक आहे. 2/3 म्हणजे किती झाला तुमचा? 0.66 आणि हा झाला तुमचा 0.33. तर CG कुठून काढायचं आहे मला? B पासून Cकडे काढायचं आहे CG. तर हे डिस्टन्स किती आहे माझं? 2/3. आता हे का सांगतोय बघा पुढे लक्षात येईल तुम्हाला CG काढण्यासाठी. इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये CG झालं असेल तुमचं कसं काढायचं आहे, तरी मी एकदा रिवाईज करून दिलेलं आहे तुम्हाला. आता डिफ्लेक्शन ॲट B काढण्यासाठी काय आहे तुमचं बघा, -1/EI इंटू जसं मी अगोदर सांगितलं A1 इंटू CG प्लस A2 इंटू CG प्लस A3 इंटू CG. EIची व्हॅल्यू पुट केली -1/4000. A1 किती आहे तुमचा 2.5 इंटू याचा CG किती बोललो मी तुम्हाला 2/3. B पासून Cकडे जातोय आपण तर हा पार्ट किती आहे तुमचा 2/3 येणार आहे इथपर्यंत त्यामुळे याचा CG असणार आहे 2/3. 2.5 इंटू 2/3 प्लस 7.5. आता हा एरिया कशाचा आहे हा रेक्टँगलचा. आता रेक्टँगलचा CG काढायचा तर काय करावं लागणार आहे तुम्हाला पहिले तर इथपर्यंतचा पार्ट प्लस करत जावं लागणार आहे. कसा करावं लागणार तुम्हाला बघा 1 हा 1 इथपर्यंत ॲज इट इज येणार. प्लस हा 1.5चा रेक्टँगलचा हाल्फ होणार. 1 प्लस 1.5/2 आणि एरिया किती आहे रेक्टँगलचा 7.5 याला मल्टिप्लाय केल्याच्यानंतर उत्तर येऊन जाईल. नंतर पुढे बघा, पुढचा काय आहे तुमचा A3 इंटू CG. A3 काय आहे तुमचा? हा लोअर ट्रायंगल आहे. त्याचा एरिया इंटू CG. CG कसा काढणार बघा याचा आता? हा 1 ॲज इट इज येणार तुमचा प्लस पुढे बघा, काय करतोय मी? एरिया काढलेला आहे आपण या ट्रायंगलचा 16.875 लिहिला मी. आता 1 प्लस 2/3 ऑफ 1.5. इकडे पण तीच भानगड होणार आहे. इथे कुठेतरी मधून इक्वल पार्टमध्ये ट्रायंगल एरिया इक्वल पार्टमध्ये डिव्हाईड होईल. हा पोर्शन तुमचा इथून इथपर्यंत असणार आहे 2/3 आणि हा असणार आहे तुमचा 1/3. तर 1 प्लस 1.5 इंटू याचा किती असणार आहे 2/3. तर इथं काढले लिहिले बघा मी 1 प्लस 2/3 इंटू 1.5. हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर व्हॅल्यू येते बघा 48.542 अपॉन
4000 हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर फायनल डिफ्लेक्शन ॲट बी येणार तुमचं 0.01213 मीटर. आय होप आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मधील बीचं सोल्युशन सुद्धा समजलं असणार. काय होता तुमचा क्वेश्चन नंबर 4 बी हा आताच सॉल्व्ह केला आपण. थर्ड जसं सांगितलं तुम्हाला, थर्ड काय आहे तुमचा थेरी क्वेश्चन आहे बघा परत. एक्सप्लेन द प्रोसिजर फॉर डिटरमाइनिंग द डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी ऑफ बीम फ्रेम्स अँड ट्रसेस. तर बीम फ्रेम्स आणि ट्रसेससाठी स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी असते, कायनेटिक इंडिटर्मिनन्सी असते. तर तुम्हाला टोटल सगळे इंडिटर्मिनन्सी मेन्शन करायची आहे आणि एक एक्झाम्पल सुद्धा छोटे-छोटे दाखवायचे. जसं की बीमची इंडिटर्मिनन्सी कशी काढणार, फ्रेमची आणि ट्रसची. आय होप आता ती कसं सॉल्व्ह करायचं ते पण लक्षात आलं असणार. आता बघूयात आपण क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मधील ए काय आहे तुमचा, डिफाईन अँड एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स यूज्ड इन मोमेंट डिस्ट्रिब्युशन मेथड. वरती थेरी क्वेश्चन आहे बघा. स्टिफनेस फॅक्टर हे पण माहीत आहे तुम्हाला काय आहे. डिस्ट्रिब्युशन फॅक्टर माहीत आहे. कॅरियर फॅक्टर सुद्धा माहीत आहे. हे थेरी पार्ट आहे. त्यामुळं आपण इथे सॉल्व्ह नाही करणार आहे. तुम्ही करून जाल. नेक्स्ट काय आहे बघा, बी हा न्यूमेरिकल आहे. हा सॉल्व्ह करू. काय विचारतायत, ॲनलाइज द कंटिन्युअस बीम बाय मोमेंट डिस्ट्रिब्युशन मेथड शोन इन फिगर 5.1. ही फिगर दिलेली आहे. याची आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम सुद्धा ड्रॉ करायची आहे. आणि मेथड कोणती सांगितली, मोमेंट डिस्ट्रिब्युशन मेथड. क्वेश्चन 5 मधील बी. बघूयात चला क्वेश्चन 5. हां, क्वेश्चन 5 मधील बी हीच डायग्राम आहे बघा. मी हाताने ड्रॉ केलेली माझ्या. सॉल्व्ह करूयात आपण. मोमेंट डिस्ट्रिब्युशन मेथडमध्ये सॉल्व्ह करते वेळेस बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय काढावं लागतात, फिक्स्ड मोमेंट्स काढावं लागतात. तर फिक्स्ड मोमेंट ॲट ए टू बी किती असणार आहे तुमची, पॉइंट लोड किती होतोय, लोड किती ॲक्ट होतोय तुमचा पॉइंट लोड मायनस डब्ल्यू इंटू ए बी स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर. हे काय आहेत फॉर्म्युले तुम्हाला हे अगोदर सांगितलेले आहेत क्लासमध्ये. काय आहे तुमची डब्ल्यूची व्हॅल्यू -60, ए किती आहे तुमचा 4 आणि उरलेली बाजू किती आहे तुमची 2. ए इंटू बी स्क्वेअर अपॉन एल स्क्वेअर हे सॉल्व्ह केल्याच्यानंतर MFAB किती आलं तुमचं -26.67. पुढचं काय तुमचं येणार तुमचं MFB2A. B2Aसाठी काय येणार तुमची फक्त ही व्हॅल्यू चेंज होऊन जाईल इथे. बीच्या ठिकाणी 4 आलं 4 स्क्वेअर अपॉन 6 स्क्वेअर इंटू 2 हे सॉल्व्ह केल्याच्यानंतर बघा तुमची 53.33 ही व्हॅल्यू येऊन जाईल किलो न्यूटन मीटर. आता MFAB आली, फिक्स्ड मोमेंट ॲट बी काढली, फिक्स्ड मोमेंट ॲट BA काढली. आता काय होणार B2C येणार फिक्स्ड मोमेंट. सेंट्रल लोड ॲक्ट होतं, UDL ॲक्ट होतो तर WL स्क्वेअर अपॉन 12 मायनस WL स्क्वेअर अपॉन 12. W किती आहे तुमचा 20 इंटू L किती आहे तुमचा 3. WL स्क्वेअर अपॉन 12 दॅट इज MFBC किती आलं तुमचं -15 किलो न्यूटन मीटर आलं. नंतर आहे तुमचं MFCB सेमच असणार आहे, फक्त साईन चेंज होणार आहे. साईन चेंज का करतोय बघा. एका साईडला पॉझिटिव्ह असणार आणि एका साईडला काय असणार आहे तुमचा निगेटिव्ह असणार आहे. त्यामुळं एक पॉझिटिव्ह तर दुसरं निगेटिव्ह आपण साइन कन्व्हेन्शनने सॉल्व्ह करतोय. MFCB काय आलं बघा तुमचं 15 किलो न्यूटन मीटर. MFBC काय आलं होतं -15 किलो न्यूटन मीटर. आता बघूयात MFCD. CDच्या ठिकाणी काय आहे बघा, सेंटरमध्ये पॉइंट लोड ॲक्ट होतोय तुमचा, सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे, हे सोपं असणार आहे तुमचं. फिक्स्ड मोमेंट CDसाठी काय असणार आहे बघा, -W इंटू WL इंटू एल दॅट इज किती असणार आहे तुमची -30 किलो न्यूटन. -30 किलो न्यूटन इथे येणार आहे आणि याचाच प्लस होणार आहे तुमचं MFDC 30 किलो न्यूटन मीटर. फिक्स्ड मोमेंट्स काढलेत बघा आपण. आता पुढची स्टेप असणार आहे तुमची डिस्ट्रिब्युशन फॅक्टर काढायची. या डायग्राममध्ये बघा जॉईंट किती आहेत आपल्याला, एक बी आहे एक सी आहे. 2 जॉईंट लिहिले मी या टेबलमध्ये, जॉईंट बी जॉईंट सी. जॉईंट बी बघूयात बघा आता. जॉईंट बीला एक लेफ्ट साईडला बीम असणार, एक राईट साईडला एक पान असणार आहे. लेफ्टला काय असणार आहे तुमचा B2A आणि राईटला काय असणार आहे तुमचा B2C. फक्त एवढ्यासाठी बघूयात, एवढ्या पोर्शनसाठी बघूयात आपण आता. एक लेफ्ट एक राईट, B2A आणि B2C. इथे मटेरियल प्रॉपर्टी बघा 1.5 I आहे आणि इथे I आहे. सॉल्व्ह करूयात बघा आता इथे. जसं आपण MCQ सॉल्व्ह केलं होतं आत्ता बघा. 9, 10, 11 काहीतरी की 8, 9, 10, 11, 12 असे काहीतरी MCQ होते. त्याच्यामध्ये हाच टेबल आपण अशाच पद्धतीनं सॉल्व्ह केलेला आहे. मेंबर BA काढलेलं आहे आपण आता. के काय असतं तुमचं, इफ फार एंड इज फिक्स 4EI/L. BAच्या केसमध्ये बघा फार एंड काय आहे तुमचं फिक्स आहे, त्यामुळे 4EI/L येणार.
ई आयची व्हॅल्यू इथे 1.5 आहे. एल तुमचा स्पान 6 मीटर आहे. त्यामुळे हे पुट केलं. पुट केल्याच्यानंतर ई आय येऊन जाईल. बी सीच्या केसमध्ये बघूयात आपण आत्ता. बी सीच्या ठिकाणी पण फार एंड तुमचे काय शेवटचं फिक्सच असणार आहे तुमचं 4EI/L. एल म्हणजे काय तुमचा इथं स्पॅन आहे. या ठिकाणी तुमचा 3 मीटर आहे. पुट केला. व्हॅल्यू आली 1.33 EI. दोन्हीचं सम केलं तर समेशन ऑफ के किती असणार आहे तुमचं 2.33 इंटू EI. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर कसा येणार इंडिव्हिज्युअल बी एचा किती आहे तुमचा EI अपॉन टोटल सम EI अपॉन 2.33 EI दॅट इज किती येणार 0.429 आणि बी सीसाठी काय असणार आहे 1.33 अपॉन 2.33 दॅट इज 0.571. तर डिस्ट्रीब्युशन फॅक्टर बीच्या ठिकाणी काढले आपण. आता बघूयात आपण सीच्या ठिकाणी जॉईंट सी कुठं गेला तुमचा येस दिस इज युअर जॉईंट सी. जॉईंट सीसाठी बघूयात आपण डिस्ट्रीब्युशन फॅक्टर सी हां सीसाठी एक सी बी असणार आहे एक सी डी असणार आहे. सी बीच्या केसमध्ये बघूयात आपण 1.33 अपॉन EI येणार आहे. हे बी सीचंच उलट आहे सेम असणार आहे. सी बी 1.33 EI असणार आहे तुम्हाला. सी डीच्या ठिकाणी बघूयात 4EI अपॉन एल. 4E आयची व्हॅल्यू आपली असणार आहे इथे 2I आणि एल आहे तुमचा 8 मीटर. त्यामुळे इथे येणार 4E इंटू 2I अपॉन 8. सॉल्व केल्याच्या नंतर बघा ही व्हॅल्यू आली तुमची 2.33 EI. इथे पण सम दोन्हीचं 2.33 EI आलेलं आहे. 1.33 EI इंटू इथे सी डीचं EI आलं दोन्हीचं सम 2.33 आलं. आणि इंडिव्हिज्युअल आपल्याला काय काढायचं डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढायचं आहे सी बीचा. तर काय जसं इथं काढलं तसंच काढणार आहेत आपण सेम इंडिव्हिज्युअल अपॉन टोटल सम 1.33 अपॉन 2.33 दॅट इज 0.571 आणि 1 अपॉन 2.33 येणार तुमचं 0.429. आता आपण हा डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचा टेबल ड्रॉ केला. पुढचा आहे बघा मोमेंट डिस्ट्रीब्युशन टेबल. हा खूप महत्त्वाचा आहे बघा. आता डिस्ट्रीब्युशन फॅक्टर जे काढलेत आपण ते पुट करायचं. हा कुठे आला बी आणि एच्या मध्ये कुठं आहे बी आणि एच्या ठिकाणी हा आला 0.429. पुट केला मी 0.429. नंतर आहे तुमचा 0.571 हा पण पुट केला 0.571 प्लस नंतर काय 0.571च आहे परत 0.571 आणि शेवटी आहे 0.429. हे पुट केले. डीच्या ठिकाणी 0 असणार आहे. एच्या ठिकाणी सुद्धा तुमचा लेफ्टला 0 असणार आहे कारण बोथ एंड काय आहे ते फिक्स आहेत. ठीक आहे. आता पुढं बघूयात फिक्स एंड मुवमेंट. फिक्स एंड मुवमेंटसुद्धा आपण सुरुवातीलाच काढलेले आहेत. ए टू बी किती आहे तुमचा -26.67 नंतर 53.33 -15 +15 आणि -30 या व्हॅल्यू आपण डिस्ट्रीब्युशन टेबल मुवमेंट डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये पुट करूयात. -26.37 53.33 -15 +15 -30 +30 या व्हॅल्यूसुद्धा पुट केल्यात. आता आपल्याला काय करायचं आहे बॅलन्सिंग करायची. बॅलन्सिंगची खूप महत्त्वाची स्टेप आहे बघा. मुलं पासआउट होतात तरी विसरून जातात. लक्षात राहत नाही स्टेप खूप अवघड आहे. म्हणजे सोपी आहे पण नंतर विसरून जाता प्रॅक्टिस खूप लागते. तर कसं करायचं बघा बॅलन्सिंग. ए आणि बी इथे 2 मुवमेंट जनरेट होत आहेत बघा. एक -26.67 निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह 53.33. तर या दोन्हीचं सम केल्याच्यानंतर व्हॅल्यू किती येते बघा 38.33 येते. ही व्हॅल्यू काय येते तुमची पॉझिटिव्ह येते. तर या मुवमेंटला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एक याचीच ऑपोजिट व्हॅल्यू द्यावी लागणार आहे. म्हणजेच ऑपोजिट फोर्स द्यावा लागणार आहे. या व्हॅल्यूचा किती असणार आहे तुमचा तो मायनस होणार प्लसचं काय होणार मायनस होणार. वरनं खाली ऊपर से नीचे देखो कितना आ रहा है 38.33 सॉल्व होने के बाद बच रहा है. इसको अपोज करने के लिए कितना लगेगा -38.33 लागेल मल्टिप्लाय बाय इथे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर किती या ठिकाणी 0.429 मल्टिप्लाय केलं आणि मायनसचं साईन देऊन टाकलं. बॅलन्सिंग इथे आलं -16.44. सेम आता राईट साईडला बघा हा झाला लेफ्टला इथे राईटला या ठिकाणी बघा आता बीच्या ठिकाणी बघा काय येणार आहे सेम हे ॲज इट इज राहणार आहे 53.33 -26.67 उरते किती 38.33 मल्टिप्लाय विथ धिस डिस्ट्रीब्युशन फॅक्टर. मल्टिप्लाय केलं व्हॅल्यू आली 21.89 याला मायनस साईन देऊन टाकलं. बीच्या ठिकाणी झाल्याच्या नंतर आता सीच्या ठिकाणी बघूयात आपण. सीच्या ठिकाणी बघा इथे आल्याच्या नंतर फोर्सेस कोणते आहेत तुमचे फिक्स एंड मुवमेंट काय आहेत तुमची एक आहे तुमची -30 आणि -15 सॉल्व केल्याच्या नंतर राहते किती सम केल्याच्या नंतर -15 शिल्लक राहील. त्याला अपोज करण्यासाठी प्लस साईन लागणार आहे इथे -15 मल्टिप्लाय कोणासोबत होणार आहे इथे बघा
0.429 सोबत मल्टिप्लाय होईल. सॉल्व्ह केल्याच्यानंतर इथे येईल तुमचं +6.43. हे सॉल्व्ह केलं, इथं आलं तुमचं +6.43. सेम इथे बघा, इथे जसं आता मी बीच्या ठिकाणी काढलं, इथं सीच्या ठिकाणी राईटला काढलं, सीच्या ठिकाणी लेफ्टला सुद्धा काढावं लागणार आहे मला. सेम असंच करणार. -30 + 15 मल्टिप्लाय बाय 0.57 इथे येईल आता. राईटला किती केलं 0.429नी मल्टिप्लाय केलं, लेफ्टला किती 0.571नी मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्याच्यानंतर ही व्हॅल्यू आली आहे +8.57. ठीक आहे. पुढची स्टेप बघूयात बघा आता. आता कॅरीओव्हर मुवमेंट काय असतो बघा, जो बॅलन्सिंग मुवमेंट असतो त्याचा हाफ असतो क्रॉस डिरेक्शनमध्ये. याच्या क्रॉसमध्ये इकडे पुढे जायचं, शिफ्ट करायचं. एकनी पुढे क्रॉसनी शिफ्ट करायचा असतो. तर -16.44चा हाफ किती झाला -8.22. ॲरो दाखवला मी, पुढे शिफ्ट केलं याला. नंतर पुढे शिफ्ट कशाला करणार मी बघा, ही जी व्हॅल्यू येणार आहे माझी, हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर ही किती आली आहे 21.89. तर याला पण पुढे शिफ्ट केलं. हाफ किती झालं -10.95. नंतर ही +8.57 आहे, याला क्रॉस करून पुढं केलं +4.29. सेम इकडे पण होणार आत्ता. इथे किती आलेली आहे +6.43. यालाच क्रॉस करून पुढे शिफ्ट केलं +3.22. पुढचं बॅलन्सिंग 2 बघूयात आपण बघा. पुढच्या याच्यामध्ये काय होईल आत्ता, इथे मुवमेंट बघा कोणता राहतो आता, फक्त कॅरीओव्हर मुवमेंट राहतो. इथे कोणता आहे, इथं 4.29चा एक राहतोय, नंतर 10.95 राहतोय, इथे -8.22 राहतोय आणि इथे +3.22 राहतोय. इथपर्यंत बघा एक स्टेप झालेली आहे. पुढची आता बॅलन्सिंगची स्टेप परत आली आहे बघा. कॅरीओव्हर मुवमेंट आपण आता काढल्याच्या नंतर पुढची बॅलन्सिंगची स्टेप आहे. बॅलन्सिंगच्या स्टेपमध्ये बघा, इथे 0.429 हा काय आहे तुमचा डिस्ट्रिब्युशन फॅक्टर आहे, तो सगळीकडे कॉमन राहणार आहे या ठिकाणी 0.429. इथे बघा मुवमेंट आता एकाच ठिकाणी जनरेट होतो, लेफ्टला होत नाही आहे, राईटला फक्त +4.29 होतोय. तर याचा ऑपोजिट काय असणार आहे तुमचा, जसं बोललो मी, ऑपोज करण्यासाठी लागणारा फोर्स किती असणार आहे, मुवमेंट किती आहे -4.29. तर -4.29 मल्टिप्लाय विथ डिस्ट्रिब्युशन फॅक्टर किती याचा 0.429, त्यांनी मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय केल्याच्या नंतर व्हॅल्यू किती आली आहे तुमची -1.84. ही आहे तुमची पुढची इथलची व्हॅल्यू. पुढे बघा, सेम असंच रिपीट करायचं आहे आपल्याला पुढच्या याच्यामध्ये. आता काय करायचं आहे, बीच्या ठिकाणी करायचं आहे. -4.29 सेमच राहणार आहे. मल्टिप्लाय कशाने होईल, फक्त डिस्ट्रिब्युशन फॅक्टर किती आहे इथे 0.571, त्यांनी मल्टिप्लाय केलं. व्हॅल्यू किती आली -2.45. नेक्स्ट बघा, आता सीच्या ठिकाणी येऊयात. इथे सेम सीच्या ठिकाणी काय आहे बघा, तुमचा डिस्ट्रिब्युशन फॅक्टर लेफ्टला किती आहे तुमचा 0.571 आणि राईटला किती आहे 0.429. बघूयात खाली. आता इथून खाली आलोय, लेफ्टला जसं बोललो मी 0.571 आणि राईटला किती आहे 0.429 सीच्या ठिकाणी. आता किती आहे इथं बघा, मुवमेंट किती आहे, कॅरीओव्हर मुवमेंट -10.95. याचाच ऑपोजिट साईड किती असणार आहे +10.95 मल्टिप्लाय बाय लेफ्टचा जो तुमचा राईटचा जो तुमचा डिस्ट्रिब्युशन फॅक्टर 0.429 त्यांनी मल्टिप्लाय केलं. आन्सर येणार किती आलं तुमचं 4.70. राईटच्या केसमध्ये पण सेम तेच होणार. इथे काय केलं, राईटच्या ठिकाणी 10.95 प्लस घेतलं मल्टिप्लाय बाय 0.571. इथं जो डिस्ट्रिब्युशन फॅक्टर आहे तुमचा त्यांनी मल्टिप्लाय केलं. इथपर्यंत ठीक आहे. समजलं नसेल तर थांबा, परत एकदा स्टेप मी रिपीट करणार आहे. खाली एक व्हिडिओ टेबल आहे, त्याच्यामध्ये आणखी सुटसुटीत व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. इथपर्यंत आता कॅरीओव्हर मुवमेंटच्या स्टेप लक्षात आल्या तुम्हाला, बॅलन्सिंगच्या स्टेप लक्षात आल्या तुम्हाला. 1.84 एक बॅलन्सिंग आलं, त्याच्यानंतर हे -2.45 आलं, नंतर 6.25 आलं, नंतर 4.70 पण आलेलं आहे. पुढचं बघूयात आता कॅरीओव्हर मुवमेंट. कॅरीओव्हर मुवमेंट काय असतो, बॅलन्सिंगचा परत हाफ करायचं. -1.84चा हाफ किती केलं -0.92. नंतर 6.25चा हाफ 2.45चा हाफ याचं किती केलं 1.23 -1.23. नंतर 6.25चं क्रॉस केलं हाफ 3.13. अगेन 4.70चं हाफ 2.33 आणि 0.4 याचं इकडे तर काही नाहीच आहे, तर इथं हाफ होणारच नाही. पुढे बघूयात. आता बघा, परत टेबल एक्सप्लेन करतो मी इथे. आता व्यवस्थित टेबल आहे बघा इथे.
पहिल्या स्टेपमध्ये काय तुमचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर किती आहे 0.429 0.571 0.571 आणि 0.429. फिक्सेड मोमेंट्स किती आहेत तुमच्या -26.67 53.33 -15 +15 -30 +30 ह्या आहेत. आता काय करायचं आपल्याला बॅलन्सिंग करायची. बॅलन्सिंग करण्यासाठी काय करायचं असतं, यांचं सम करायचं असतं. या 2 व्हॅल्यूजचं दाखवतो दुसऱ्या कलरने आपण याला हायलाइट करू. या 2 व्हॅल्यूचं सम करायचं. सम केल्याच्या नंतर जी व्हॅल्यू येईल त्या व्हॅल्यूला एकदा लेफ्ट साईडला जर जाल तुम्ही तर इथं हा जो डिस्ट्रिब्युशन फॅक्टर आहे त्यांनी मल्टिप्लाय करायचं. ही व्हॅल्यू येऊन जाईल. त्याच्यानंतर राईट साईडला बघा. राईट साईडला अगेन काय करायचं सम करायचं त्या 2 व्हॅल्यूजचं. सम केल्याच्या नंतर ह्या डिस्ट्रिब्युशन फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं. इटरेशन असं कंटिन्यू करत जायचं जसं मी आता मेन्शन केलं खाली तसंच. हीच स्टेप शेवटपर्यंत कंटिन्यू करत जायची. ही कंटिन्यू कुठपर्यंत करायची बघा. याचं पण ट्रिक सांगतो. फिक्स एंड मोमेंट जेव्हा पहिली काढणार ना तुम्ही, पहिली काढल्याच्या नंतर बघा ही फिक्स एंड मोमेंट इथं काढलेलं आहे तुम्ही. याच्यामधील सगळ्यात छोटा फिक्स एंड मोमेंट कुणाचा आहे बघायचा. कुणाचा आहे -15 आहे हा, ठीक आहे, बीच्या ठिकाणचा. तर याचा 10% शेवटपर्यंत जोपर्यंत येत नाही खाली तोपर्यंत सॉल्व्ह करत जायचं. आता किती हा -15 आहे. -15चा 10% किती होणार आहे -1.5. तर हे इटरेशन इथपर्यंत आहे. कॅरीओव्हर मोमेंट आणि बॅलन्सिंग हा जो प्रोसेसचा लूप आहे तो कंटिन्युएशनमध्ये शेवटपर्यंत करत जातोय आपण तोपर्यंत करत जायचं. जेव्हा हा होईल तेव्हा काय करायचं मग फायनल मोमेंट्स येतील तुमच्या. तर इथे सगळ्यांचं सम करायचं. जसं एचं सगळ्यांचं सम इथपर्यंत खाली केलं 36.56 व्हॅल्यू आली. नंतर बीचं सगळ्यांचं सम केलं एच्या राईट साईडला सगळ्यांचं सम केलं ही व्हॅल्यू आली. नंतर या सगळ्या व्हॅल्यू तुमच्या आलेल्या आहेत फायनल मोमेंट्स. आता काय करायची आपल्याला बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायची. तर फ्री मोमेंट फ्री मोमेंट डायग्राम ए बीसाठी काय असणार आहे ट्रायंगल असणार आहे. बघूनच लक्षात येतं ए बी कुठं आहे तुमचा बघा. ए बीच्या ठिकाणी बघा हा एवढा पोर्शन कुठं गेला. ए बी एवढा पोर्शन आहे. या पोर्शनमध्ये पॉइंट लोड ॲक्ट होतोय म्हणजे आणि सिम्पली सपोर्टेड बीमसारखं जर कन्सिडर केलं याला तर ट्रायंग्युलर शेप येणार आहे. फक्त सिमेट्रिक ट्रायंगल येणार नाही आहे. तर याचा काय येणार आहे शेप बघा ट्रायंग्युलर येणार आहे. आणि मॅक्झिमम मोमेंटचा फॉर्म्युला काय त्या ट्रायंग्युलरसाठी PAB/L. पी तुमचा 60 लोड आहे. एक लेफ्ट साईड 4 इंटू राईटला 2 मीटर स्पॅन आहे तुमचा 4 इंटू 2 मल्टिप्लाय केलं टोटल L 6 केलं. हे सॉल्व केल्याच्यानंतर 80 किलो न्यूटन मीटर व्हॅल्यू आलेली आहे. मॅक्झिमम फ्री मुवमेंट कशासाठी AB साठी. नंतर काय तुमचं BC. तर BCमध्ये UDL ॲक्ट होतो तर तिथं तुमचा शेप कोणता येणार आहे पॅराबोला येणार आहे. मॅक्झिमम फ्री मुवमेंट UDLसाठी किती असती -WL²/8 पुट केल्याच्यानंतर 22.5 व्हॅल्यू आली तुमची. नंतर बघा सेंटरमध्ये ट्रायंग्युलर आता काय बोलतात त्याला सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे शेवटचं दाखवतो बघा इथे. इथे शेवटी सिमेट्रिक आहे इथे आणि इथे लोड ॲक्ट होतोय. सॉरी इथे नाही कंट्रोल झेड करावं लागेल मला सॉरी. अंडू सेंटरमध्ये लोड ॲक्ट होतोय आणि हे 4 मीटर पण हे 4 मीटर स्पॅन आहे. सिमेट्रिक ट्रायंगल आहे त्यामुळे असा काहीतरी याची बेंडिंग मोमेंट डायग्राम येणार आहे फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम. तर या फ्री बेंडिंग मोमेंट डायग्रामच्या ठिकाणी मॅक्झिमम मोमेंट काय येणार आहे तुमचा PL/4. पीची व्हॅल्यू 30 L तुमचा 8 4ला 4 पुट केलं व्हॅल्यू आली 60 किलो न्यूटन मीटर. याच व्हॅल्यू मी डायग्राममध्ये पुट केलं. ही झाली तुमची बेंडिंग मोमेंट डायग्राम. क्वेश्चन नंबर 5C ॲनालाइज द कंटिन्युअस बीम बाय मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. आणखी एक सेम प्रॉब्लेम आहे थोडा डिफरंट आहे. मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडने सॉल्व करायचं आहे आपल्याला. या ठिकाणी बघा UDL दिलेला आहे 20 किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर ॲक्ट होतोय 8 मीटरच्या स्पॅनवरती. मटेरियल प्रॉपर्टी आहे 2I आणि लेफ्ट साईडला आहे पॉईंट लोड ॲक्ट होतो सेंटरमध्ये 4 मीटरच्या स्पॅनमध्ये सेंटरला 2 मीटरला पॉईंट लोड ॲक्ट होतोय 60 किलो न्यूटन दिलेला आहे आपल्याला. तर पहिल्या सगळ्यात अगोदर आपल्याला काय काढावं लागणार आहेत फिक्स एंड मोमेंट्स काढावं लागणार आहेत. MFAB फिक्स एंड मोमेंट A to B साठी काय असणार आहे तुमची UDL ॲक्ट होतोय तर किती असणार आहे -WL²/12. तर -20 इंटू L² 8² अपॉन 12 सॉल्व केलं -106.67
किलोन्यूटन मीटर आलेलं आहे. MFBA काय असणार आहे, याचाच ऑपोजिट असणार आहे किती आहे, प्लस 106.67. नंतर काय आहे तुमचं MFBC. हे पण आता एक आपण MCQमध्ये पण क्वेश्चन होता फिक्स अँड मुवमेंटसाठी. किती असणार आहे BCसाठी, -PL/8 कारण सेंटरमध्ये लोड ॲक्ट होतो आहे. -PL/8 पुट करूयात, -P इंटू L तुमचा 4/8 पुट केलं, सॉल्व केल्याच्यानंतर -30 व्हॅल्यू येऊन जाईल तुमची. नंतर काय तुमचं MFCB, त्याचंच सेम असणार आहे, फक्त साईन चेंज होणार, प्लस 30 किलोन्यूटन मीटर. आता फिक्स अँड मुवमेंट्स काढल्या नंतर आपल्याला टेबल बनवावं लागणार आहे डिस्ट्रीब्युशन फॅक्टरचा. इथं जॉईंट बघा किती आहेत, जॉईंट आहेत तुमचे 2, एक आहे B, एक आहे C. ए पण आहे, ॲक्च्युली आपण ए फिक्स असल्यामुळे त्याला कन्सिडर करत नाहीत आपण. एक B आणि एक C कन्सिडर केला. तर सॉल्व करूयात आत्ता. चलो, जॉईंट B आणि जॉईंट C दोन जॉईंट आहेत. बीच्या ठिकाणी बघा मेंबर कोणते आहेत, एक लेफ्टला BA असणार आहे आणि राईटला कोणता असणार आहे तुमचा BC. तर के जी काय बोलतो, ज्याला आपण स्टिफनेस बोलतो, BAसाठी काय असणार आहे 4EI/L. 4 का घेतली, फार एंड कोणता आहे तुमचं फिक्स आहे, फार्दर एंड, त्यामुळं 4EI/L घेतली आपण. 4EI/L, 4EI, आयची व्हॅल्यू काय इथे 2I असणार आहे, 2I आणि L किती आहे तुमचा 8 मीटर. पुट केल्या व्हॅल्यूज 4EI/L, पुट केल्याच्यानंतर व्हॅल्यू किती आली EI तुमची. नंतर BCसाठी बघूयात बघा, 4EI/L. EI जशाल तसं म्हणजे आयच असणार आहे, फक्त मटेरियल प्रॉपर्टी आय आहे तुमची. आय असल्यामुळे ॲज इट इज राहणार आहे तुमचं. हो, आणि हे 4 कॅन्सल होऊन जाईल, स्पान 4 आहे, तर EI आलं तुमचं, ठीक आहे. आणि EI आणि EIचा सम किती झालं तुमचं टोटल 2EI. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय येणार आहे बघा, EI/2EI, दॅट इज 1/2, दॅट इज 0.5. आणि BCच्या केसमध्ये पण काय असणार आहे तुमचं EI/2EI, दॅट इज 0.5. आता येऊयात जॉईंट Cच्या ठिकाणी. हा आहे बघा तुमचा जॉईंट C. तर जॉईंट Cचं फार्देस्ट एंड म्हणजे शेवटचं एंड काय आहे तुमचं ए, ते काय आहे तुमचं फिक्स आहे. त्यामुळं जॉईंट C 4EI/L येणार तुमचं, 4EI आणि L किती आहे तुमचं 4 पुट केलं, परत हे पण किती येणार EI/EI, दॅट इज 1. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर Cसाठी किती आला 1. आता डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये या व्हॅल्यूज पुट करूयात आपण. जॉईंट आहेत आपल्याकडे A, B, C आणि D. डी मी चुकून घेतलं, ॲक्च्युली डी कन्सिडर करूच नका, डी नाहीच आहे याच्यामध्ये, सॉल्व पण केलेलं नाही आपण. A, B आणि C जॉईंट आहेत. A, B आणि C जसं बोललो मी, ABC 3 जॉईंट आहेत. सॉल्व करूयात आपण आता याला. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काढायचं सगळ्यात अगोदर आपल्याला. जॉईंट Bच्या ठिकाणी बघा, डिस्ट्रीब्युशन फॅक्टर मी आता सॉल्व केलेला आहे. एक लेफ्टला 0.5 आणि राईटला सुद्धा 0.5 आहे. BA आणि BC 0.5, 0.5 दोन्ही व्हॅल्यूज पुट केल्या. Cच्या ठिकाणी किती आला तुमचा 1 आला आहे तुमचा, लिहिला आहे मी जशाला तसा इथे. डिस्ट्रीब्युशन फॅक्टर लिहिले. आता फिक्सेड मुवमेंट्स काढूयात आपण, त्या पण काढले, फक्त पुट करायच्यात. किती आहे -106 प्लस 106.67 -30 आणि +30. तर या व्हॅल्यूज पुट केल्या, -106.67, 106.67, -30 आणि +30. आता काय करायचं आहे, बॅलन्सिंग करायची. बॅलन्सिंग करण्यासाठी काय सांगितलं होतं मी अगोदरच्या न्यूमेरिकलमध्ये सुद्धा, या दोन व्हॅल्यूज एकमेकांसोबत सॉल्व करायच्या, ठीक आहे. बॅलन्सिंग करण्यासाठी काय करायचं, दोन्हीचं सम करायचं, त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं, डिस्ट्रीब्युशन फॅक्टरनी. तर आपल्याला बॅलन्सिंग कुठं करायचं आहे बघा आता, बीच्या ठिकाणी. तर बीच्या ठिकाणी बघा सम कोणाचं करावं लागणार आहे तुम्हाला, ड्रॉ ब्ल्यू कलरमध्ये दाखवतो, नाही रेडनी दाखवतो, या दोन व्हॅल्यूचं सम, ठीक आहे. जे काय येईल त्याला मल्टिप्लाय कशाने करायचं, परत तुम्ही त्याला मल्टिप्लाय करायचं, लेफ्टला 0.5 आणि राईटला सुद्धा 0.5नी. व्हॅल्यूचं सम मल्टिप्लाय बाय 0.5 -38.33 व्हॅल्यू येऊन जाईल. हे आन्सर पॉझिटिव्हमध्ये येणार. याला अपोज करणारा जो फोर्स लागेल तो निगेटिव्हमध्ये येणार, त्यामुळं आन्सर निगेटिव्ह असणार आहे आपलं. -38.33. नंतर राईट साईडला पण काय येणार आहे तुमचं -38.33, कारण डिस्ट्रीब्युशन फॅक्टर दोन्हीकडे सेमच आहे. नंतर तुम्ही ही स्टेप झाली कंप्लीट आपली फिक्सेड मुवमेंटची.
इथे बघा आत्ता हे +30 कसं आलं त्याचं पण सांगूयात आपण. सीच्या ठिकाणी बघा, परत काय करावं लागणार आहे तुम्हाला, जी व्हॅल्यू आलेली आहे सॉरी आता बघा सीच्या ठिकाणी बघूयात आपण. इथं जसं बीच्या ठिकाणी बघितलं, सीच्या ठिकाणी बघूयात. लोड किती आहे तुमचं, सॉरी लोडच म्हणतो, फिक्सेड मोमेंट किती आहे 30 इंटू डिस्ट्रीब्युशन फॅक्टर काय तुमचा डायरेक्ट 1 आहे. 30 मल्टिप्लाय बाय 1 होणार 30. हे पॉझिटिव्ह आहे. त्याचंच ऑपोजिट काय असणार आहे तुमचं निगेटिव्ह -30. आणि सीच्या ठिकाणी गंमत बघा, प्लस मायनस होत जाणार आहे. कारण डिस्ट्रीब्युशन फॅक्टर एकच आहे, 1 आहे. जर इथं लोड डिवाइडच होत नाही आहे तसाच ॲज इट इज त्याला अपोज करणारा खाली येत जाईल. ठीक आहे. ही बॅलन्सिंगची एक स्टेप झाली आपली. पुढच्या याच्यासाठी जाऊयात आता कॅरीओव्हर मोमेंटसाठी. कॅरीओव्हर मोमेंट काय असतो तुमचा, बॅलन्सिंगचा हाफ क्रॉसमध्ये. हे किती आलं -38.33. त्याचा हाफ या बाजूला आला, जसं मी ॲरोनी मार्क केलेलं आहे. एच्या ठिकाणी येणार किती येणार -19.17. नंतर इकडे काय होणार -38.33. त्याचा क्रॉस केला राईट साईडला -19.17. या 30चा किती झाला -15. सेम ही स्टेप ॲज इट इज झाली. आता परत काय करायचं बघा आपल्याला, आता इथं सम करावं लागणार आहे बॅलन्सिंगसाठी परत. या ठिकाणी -15 इथं काही मेंबरच नाही आहे सध्या आपल्याला इथं. सॉरी हां, कॅरीओव्हर मोमेंट फक्त राईट साईडला होतो आहे. तर -15 इंटू मल्टिप्लाय विथ काय होणार तुमचा डिस्ट्रीब्युशन फॅक्टर 0.5. किती यायला पाहिजे तुमचं -7.5 येतो आहे. पण त्याला ऑपोज करण्यासाठी किती पाहिजे +7.5. म्हणून इथे +7.5, इथे पण +7.5 येऊन जाईल. आता इथे बघा परत तुमचा कॅरीओव्हर मोमेंट इथं किती आला होता आपला, सॉरी -38.33चा हाफ किती झालं कॅरीओव्हर मोमेंट -19.77. त्याच्यानंतर ह्या -30चा परत हाफ किती झाला -15. या -38.33चा हाफ किती झाला -19.17 इथपर्यंत झालं. नंतर आता बघा कॅरीओव्हर मोमेंटच्या व्हॅल्यू झालेल्या आहेत आपल्याकडं -19.17, त्याच्यानंतर -15 आणि -19.17. ह्या कशाच्या आल्या, या प्रोसेसचा. आता ही प्रोसेस बघा अशीच कंटिन्यू खाली करत जायची आहे. कुठपर्यंत करायची, मी जसं सांगितलं तुम्हाला, जोपर्यंत सगळ्यात छोटी व्हॅल्यू बघायची याच्यामध्ये. सगळ्यात छोटी व्हॅल्यू फिक्सेड मोमेंटची किती आहे -30. तर -30चं 10% किती येईल तुमचं -3. जोपर्यंत इथे -3 शेवटी येत नाही तोपर्यंत इटरेशन करत जायचं. तर इकडं बघा, इथं आपण खाली करत गेलेलो आहेत. शेवटी -0.6 पर्यंत गेलेलो आहेत आपण. त्यामुळं भरपूर इटरेशन्स केलेत. त्यामुळे इथपर्यंत ओके आहे आपलं. आता काय करायचं मग, सगळ्यांचं सम करायचं. सम ए मोमेंट ॲट ए आली -124.02. नंतर 0.5 हे सॉरी 106.67 या सगळ्यांचं सम केलं 71.37 -71.37 आणि इथे येणार 0. तर या तुमच्या फायनल मोमेंट्स आलेल्या आहेत. आता बघूयात पुढचा क्वेश्चन नंबर काय आहे तुमचा 6मध्ये पण पहिलं काय आहे बघा, तुम्हाला विचारतायत एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ फिक्स एंड मोमेंट अँड देअर यूज इन स्ट्रक्चरल ॲनालिसिस. तर फिक्स एंड मोमेंट आत्ताच आपण यूज करतोय, याच्याबद्दलच तुम्हाला डिटेलमध्ये थेरीमध्ये मेन्शन करायचं आहे. हा क्वेश्चन पण तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकाल. पुढचा आहे बघा, ॲनालाइज द कंटिन्युअस बीम बाय स्लोप डिफ्लेक्शन मेथड शोन इन फिगर. क्वेश्चन 6चा बी आणि क्वेश्चन 6चा सी आहे. दोन आपल्याला बीम्स दिलेले आहेत, दोन्ही पण स्लोप डिफ्लेक्शन मेथडने सॉल्व्ह करायच्यात. तर बघूयात आता, पहिली काय आहे बी, नंतर आहे सी. क्वेश्चन 6मधील बी. क्वेश्चन 6मधील बी, एक्सप्लेन द फिक्स्ड मोमेंट अँड देअर यूज इन स्ट्रक्चरल ॲनालिसिस. हा थेरी क्वेश्चन आहे, हा तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. पुढचा काय आहे तुमचा बघा, ॲनालाइज द कंटिन्युअस बीम बाय स्लोप डिफ्लेक्शन मेथड अँड ड्रॉ बेंडिंग मोमेंट डायग्राम. ठीक आहे, हा सॉल्व्ह करू. आता बघा क्वेश्चन 6.A मध्ये हा जो क्वेश्चन आहे ना, सेम आहे. क्वेश्चन 5A मध्ये जो आहे तोच सेम क्वेश्चन इकडं आलेला आहे. फक्त काय मेथड चेंज केलेली. त्यामुळं फिक्स्ड मोमेंट्स आपण अगोदरच्या क्वेश्चनमध्ये ज्या काढल्यात, जसं की बघा हा प्रॉब्लेम सेम कुठं आहे, इकडे बघू याच्यामध्ये. हा 6B जो आहे तो ॲज इट इज कशासारखा आहे बघा, 5B साठी सारखा आहे.
त्यामुळं 5Bला जे फिक्सेड मोमेंट्स आलेले तेच आपले सेम असणार आहेत इकडे सुद्धा. तर फिक्सेड मोमेंट्स मी ॲज इट इज खाली लिहून घेतले इकडे सगळे. फिक्सेड मोमेंट्स काढल्याच्या नंतर बघा स्लोप डिफ्लेक्शनचं इक्वेशन आहे. MAB इज इक्वल टू MFAB प्लस 2EI अपॉन L इंटू 2 टाइम्स थीटा ए प्लस थीटा बी. तर हेच इक्वेशन आपल्याला सगळीकडे यूज करायचं आहे. हे इक्वेशन यूज करून आपल्याला व्हॅल्यूज काढायच्यात. MAB काढायचं सगळ्यात अगोदर. MFAB फिक्सेड मोमेंट ॲट बीची व्हॅल्यू काय आहे तुमची -26.67 असणार आहे. ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट केली प्लस 2EI अपॉन एल करायचं आहे आपल्याला. 2 इंटू EIची व्हॅल्यू इथे 1.5 आहे. त्यामुळं 2 इंटू 1.5 EI अपॉन एल किती आहे? स्पॅन 6 मीटर आहे इथे. तर हा 6 पुट केलेला आहे. इंटू थीटा बी 2 टाइम्स थीटा बी प्लस सॉरी 2 टाइम्स थीटा ए प्लस थीटा बी आहे इथं. 2 टाइम्स थीटा ए प्लस थीटा बी. पण जसं बघाल तुम्ही, ए जे आहे तुमचा, या डायग्राममध्ये दाखवतो मी तुम्हाला फिगरमध्ये. इफ आय एम नॉट रॉंग हीच असायला पाहिजे फिगर. ही आहे सॉरी. तर या फिगरमध्ये बघा, किधर गई? हां. ए हा जो काय आहे तुमचा फिक्स एंड आहे. फिक्स एंडमध्ये ना ट्रान्सलेशन मोमेंट होते ना रोटेशनल मोमेंट होते. त्यामुळे इथं काय असणार आहे? थीटा 0 असणार आहे. थीटा 1 ऑल्वेज काय असणार आहे? 0 असणार आहे. सेम केस थीटा डी पण काय इथं असणार आहे? 0 असणार आहे. फिक्स सपोर्ट असल्यामुळे. खाली येऊयात आपण आपल्या न्यूमेरिकलकडे. तर इथे थीटा ए 0 असल्यामुळं थीटा बी फक्त शिल्लक राहिला. पुट केलं, मल्टिप्लाय केलं थीटा बीनी, इक्वेशन 1 जनरेट झालं. MAB इज इक्वल टू -26.67 प्लस 0.5 EI थीटा बी. एक इक्वेशन झालं. पुढचं बघा तुमचं MAB झाल्याच्यानंतर MBA सॉल्व्ह करूयात आपण. MBAच्या ठिकाणी काय करूयात आपण आता MFBA. MFBAची व्हॅल्यू किती आहे तुमची? 53.33 लिहिली. 53.33 प्लस 2EI अपॉन एल. 2 इंटू आयची व्हॅल्यू काय 1.5 EI अपॉन एल काय आहे तुमचा स्पॅन 6 मीटर. आणि या ठिकाणी काय होणार बघा 2 टाइम्स थीटा बी प्लस थीटा ए असा फॉर्म्युला असणार आहे. थीटा ए पुढचा पार्ट 0 होणार आहे कारण थीटा ए 0 असतो. त्यामुळं 2 टाइम्स थीटा बी आलं इथं. हे सॉल्व्ह केल्याच्यानंतर 53.33 प्लस EI थीटा बी हे इक्वेशन 2 जनरेट झालं. सेम MBCसाठी सुद्धा करायचं आहे आपल्याला. फिक्सेड मोमेंट ॲट BC -15 आहे प्लस 2EI अपॉन एल. 2 इथे आयची व्हॅल्यू आयच आहे त्यामुळे ॲज इट इज येणार 2EI अपॉन एल. एल 3 मीटर स्पॅन आहे पुट केला. 2 टाइम्स थीटा बी प्लस थीटा सी. या केसमध्ये बघा थीटा सीला पण काहीतरी व्हॅल्यू असणार आहे, थीटा बी पण काहीतरी व्हॅल्यू असणार आहे कारण दोन्ही पण रोलर सपोर्ट आहेत. तर इथे थीटा बी पण काहीतरी येईल, थीटा सी पण काहीतरी येईल. सॉल्व्ह केल्याच्या नंतर बघा इक्वेशन जनरेट होते. MBC इज इक्वल टू -15 प्लस 1.33 EI थीटा बी प्लस 0.6 EI थीटा सी. हे झालं इक्वेशन नंबर 3. नंतर बघूयात आपण इक्वेशन नंबर 4 काय आहे? MCB मोमेंट CBचा फॉर्म्युला काय आहे? MFCB प्लस 2EI 2EI अपॉन एल इंटू 2 टाइम्स थीटा सी प्लस थीटा बी. तर इथे MFCBची व्हॅल्यू किती आहे? 15 आहे पुट केली. 2EI, EIची व्हॅल्यू सेम आहे आणि एल किती आहे तुमचं 3 पुट केलं. 2 टाइम्स थीटा सी प्लस थीटा बी. इथे पण थीटा कोणता तर डिडक्ट होणार नाही कारण दोन्ही पण ठिकाणी काही ना काही थीटा येईल. थीटा सी, थीटा बी पुट केलं. फायनल सॉल्व्ह केल्याच्यानंतर झालं 15 प्लस 1.33 इंटू EI थीटा सी प्लस 0.66 EI थीटा बी. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 4. MCD बघूयात आत्ता आपण. सीडसाठी बघा MFCD. MFCD किती आहे तुमचं इथे काढलेलं आहे मी -30 हे पुट केलं. आता वारंवार मी वर घेणार नाही, लक्षात आहेत माझ्या व्हॅल्यूज. MCD आहे या व्हॅल्यू पुट केल्या. 2 टाइम्स थीटा ए प्लस 2 टाइम्स थीटा सी प्लस थीटा डी. इथे थीटा डी 0 होणार आहे. कारण अगोदर जसं सांगितलं फिक्स सपोर्ट आहे. इथं मूव्हमेंट काहीच होणार नाही त्यामुळं इथे 0 येणार तुमचं. पुट केलं, सॉल्व्ह केलं. सॉल्व्ह केल्याच्यानंतर हे इक्वेशन 5 जनरेट झालं. नंतर MDC झालं. MDCच्या इथं काय MFDC 30 प्लस 2EI अपॉन एल. EIची व्हॅल्यू इथे 2EI आहे. पुट केलं. एलची व्हॅल्यू 4 आहे. पुट केलं, सॉल्व्ह केलं. इक्वेशन सिम्प्लिफाय केल्याच्यानंतर 30 प्लस 0.5 EI थीटा सी. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 6. एवढे इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेत आत्ता. पुढं काय बघा करायचं आहे आपल्याला. इक्विलिब्रियम इक्वेशन आहेत आत्ता.
इक्विलिब्रियम इक्वेशनच्या केसमध्ये काय करायचं आपल्याला, समेशन ऑफ मोमेंट ॲट बी इज इक्वल टू 0. आता बी कुठे आहे तुमचा पॉईंट, इथे मोमेंट जी काय होईल ती 0 होणार आहे म्हणतोय आपण. ही डायग्राम वर बघावं लागेल मला. आता आपण आपल्याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला पहिले व्हॅल्यूज काढावं लागणार आहेत. इथे एक मोमेंट 0 लिहिलंय आणि इथे 0 सॉल्व्ह करणार आहे मी. म्हणजे लेफ्ट आणि राईट इक्वल टू 0. इकडे लेफ्ट आणि राईट इक्वल टू 0 हे सॉल्व्ह करूयात खाली बघा आता पण आपण. खाली, खाली, खाली आणखी खाली. इक्विलिब्रियम इक्वेशन काय आहे? समेशन ऑफ मोमेंट ॲट बी इज इक्वल टू 0. त्यामुळे MBA प्लस MBC इक्वल टू 0. MBAची व्हॅल्यू आपण आत्ताच काढलेली इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये. MBA किती आहे? 53.33 प्लस EI थिटा बी आहे. 53.33 प्लस EI थिटा बी पुट केलं. नंतर MBC तो पण इक्वेशन आहे आपल्याकडे -15 प्लस 1.33 EI थिटा बी प्लस 0.66 EI थिटा सी आहे. हे इक्वेशन सॉल्व्ह केलं. हे इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्यानंतर एक एक्सप्रेशन डिराईव्ह झालं. त्याला इक्वेशन नंबर 7 दिलं आपण. सेम आता करूयात समेशन ऑफ मोमेंट ॲट C इक्वल टू 0. काय होणार इथं MCB प्लस MCD इक्वल टू 0. या MCBच्या आणि MCDच्या व्हॅल्यू 2 पुट केल्याच्यानंतर पण एक इक्वेशन डिराईव्ह होईल बघा. इक्वेशन नंबर 8 दिला आपण त्याला. या 2मध्ये जर आपण बघाल तर यावरून आपल्याला आणखी एक आता मोमेंट ॲट डी पण 0 करता येईल आपल्याला. लास्टला डी आहे. MDC इज इक्वल टू 0 केलं. 0 पुट केल्याच्यानंतर MDCचा जे इक्वेशन जनरेट झालं ते पुट केलं. 30 प्लस 0.5 EI थिटा सी इज इक्वल टू 0 केलं. यावरून EI थिटा सीची व्हॅल्यू आली आपल्याकडे किती आली? -60. EI थिटा सीची व्हॅल्यू आता आपण इक्वेशन नंबर 8मध्ये पुट करूयात. EI थिटा सीच्या ठिकाणी -60 पुट करूयात. यावरून आपल्याला EI थिटा बीची व्हॅल्यू येऊन जाईल. EI थिटा बीची व्हॅल्यू आली 234.54. आता EI थिटा बी आणि EI थिटा सी या 2 व्हॅल्यू इक्वेशनमध्ये पुट करायच्यात. जे इक्वेशन 1 to 6 आपण वर बनवलेले आहेत बघा. कुठे गेलात? इकडे बघा. 1 पासून 6 पर्यंत असे कंटिन्यू इक्वेशन आहेत सगळे. या इक्वेशनच्या ठिकाणी या व्हॅल्यूज पुट करून टाकायच्या. EI थिटा बी, EI थिटा सीच्या ह्या व्हॅल्यू पुट करत जाल तुम्हाला आन्सर्स येत जातील. MAB त्याच्यानंतर MBC, MCB त्याच्यानंतर MCD त्याच्यानंतर MDC व्हॅल्यूज येऊन जातील. तर ठीक आहे. हा पण झाला तुमचा क्वेश्चन नंबर किती होता हा? किधर गया? हां. क्वेश्चन नंबर 6 मधील हा तुमचा होता ए. 6 मधील बी होता हा. नंतर पुढचा आहे तुमचा 6 मधील सी. त्याचं पण बघूया सोल्युशन काय आहे. 6 मधील सी. क्वेश्चन 6 मधील सी ही डायग्राम दिलेली तुम्हाला कंटिन्युअस बीम स्लोप अँड डिफ्लेक्शन मेथडने सॉल्व्ह करायचे. सेम प्रोसेस आहे बघा. फिक्सेड मोमेंट्स ॲज इट इज मी कॉपी केले. MFAB असाच सेम आपण MDMने सॉल्व्ह केलेला आहे. त्यामुळं फिक्सेड मोमेंट्स सेम येतील. हे सगळे खाली रिपीट केले मी फिक्सेड मोमेंट्स. नंतर स्लोप डिफ्लेक्शनचं इक्वेशन आहे AB इज इक्वल टू MFAB प्लस 2 टाइम्स EI थिटा EI अपॉन L 2 टाइम्स थिटा A प्लस थिटा B सॉल्व्ह केलं. MAB काढलं, MBA काढलं. असं सगळं आपण सॉल्व्ह करायचं. वर जी स्टेप दाखवली मी सेम वाटल्यास स्क्रीनशॉट काढून घ्या. सेम असं सॉल्व्ह करायचं. याच्यामध्ये काही वेगळं नाही आहे. नंतर 4 इक्वेशन जनरेट होतील. MAB, MBA, MBC, MCB. नंतर आपल्याला काय करायचं? इक्विलिब्रियम इक्वेशन घ्यायचं. समेशन ऑफ मोमेंट ॲट बी इक्वल टू 0 करायचं. नंतर समेशन ऑफ मोमेंट ॲट सी इक्वल टू 0 करायचं. बी इक्वल टू 0 केल्याच्यानंतर एक इक्वेशन जनरेट होईल. सी इक्वल टू 0 केल्याच्यानंतर इक्वेशन एक जनरेट होईल. हे 2 इक्वेशन सॉल्व्ह केल्याच्यानंतर तुम्हाला EI थिटा बीची व्हॅल्यू येऊन जाईल. ही व्हॅल्यू इक्वेशन 6मध्ये पुट केली की EI थिटा सीची पण व्हॅल्यू येऊन जाईल. आता या व्हॅल्यू EI थिटा बी आणि EI थिटा सीच्या 1 to 4 जे इक्वेशन अगोदर बनवलेत आपण त्यामध्ये पुट करा. पुट केल्याच्यानंतर MAB नंतर तुमचा MBA नंतर MBC, MCB या सगळ्या व्हॅल्यूज तुमच्या येऊन जातील. आय होप हे सोल्युशन तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिगार्डिंग भरपूर कंटेंट या चॅनलवरती मी अपलोड करणार आहे. व्हिडिओ खूप लेंदी झालेला आहे.
आणि शेवटपर्यंत इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल, खास करून माझ्या स्टुडंट्सनी बघितला असेल, तर ॲटलिस्ट एक कमेंट करा, येस आय वॉच द व्हिडिओ. थोडं मोटिवेशन भेटेल मला. बाकी काही नाही. चलो, थँक यू सो मच. बाय बाय. गुड नाईट.